Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is Holy Tuesday. आज पवित्र मंगळवार आहे. This whole week is a wonderful week संपूर्ण आठवडा फार सुंदर आठवडा आहे. because our focus is only Jesus. का आपलं लक्ष या पूर्ण आठवड्यामध्ये फक्त येशू आहे. What He did for us येशूंनी आपल्यासाठी काय केलं and how He gave us salvation. आणि येशूंनी आपल्याला कसं तारण दिलं, That is our great joy. हाच आपला मोठा आनंद आहे. Amen. आमेन. The greatest sting operation. The greatest sting operation. सर्वात महान गुप्त कारवाई. How the cross defeated hell. क्रॉसने नरकावर कसा विजय मिळवला. Amen. आमेन. The greatest sting operation. सगळ्यात महान गुप्त कारवाई. We'll open our Bibles to 1 Corinthians chapter 2 verses 8 and 9. 1 कोरिंथ दुसरा अध्याय 8 आणि 9 वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Which none of the princes of this world knew, for had they known it, they would not have crucified the Lord of glory. But as it is written, eye has not seen, nor ear heard, neither have entered into the heart of man the things which God has prepared for them that love him. 1 कोरिंथ दुसरा अध्याय 8 आणि 9 वचन. ते या जगाच्या अधिकाऱ्यातील कोणी ओळखले नाही, कारण त्यांनी ओळखले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभी दिले नसते. परंतु जसे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत व माणसांच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले आहे. Amen. Amen. Now keep these two scriptures in mind. आता ही दोन वचनं मनात ठेवा. As I will expound this scripture, जसं या दोन वचनांवर विस्तारित मी बोलीन, you have to keep these two verses in your mind. तर ही दोन वचनं तुमच्या मनात ठेवा. Then you will understand the message better. म्हणजे तुम्हाला हा जो उपदेश मी करणार आहे तो चांगल्या रीतीनं कळेल. तर ही दोन वचनं मनामध्ये ठेवून हा उपदेश ऐका. Now Paul is revealing पॉल इथे आपल्याला प्रगट करतोय that what happened at the cross वधस्तंभापाशी काय झालं was a plan that even the enemy could not understand. आणि वधस्तंभापाशी जे काही झालं ती एक अशी योजना जी शत्रूला सुद्धा कळली नाही की हे काय झालंय, Because it was a mystery. कारण ते एक रहस्यच होतं. None of the princes of this world knew. जगातल्या कुठल्याही राजांना राजकुमारांना हे रहस्य ठाऊक नव्हतं. Not even the wisest people. अगदी सुज्ञ शहाण्या लोकांना, पंडित लोकांना सुद्धा हे रहस्य माहित नव्हतं. So you need to rejoice, you know it. तर तुम्ही आनंद केला पाहिजे. आज हे रहस्य तुम्हाला माहित आहे. आज हे गुपित आपल्याला कळलेलं आहे. Amen. आमेन. And so, have you ever heard of a sting operation? तर तुम्ही कधी असा हा गुप्त कारभार ऐकलेला आहे? गुप्त have कारवाई ऐकलीच असेल. Sting operation, they say. गुप्त कारवाई म्हणतात ना, स्टिंग ऑपरेशन. बातम्यांमध्ये वगैरे आपण ऐकतो ना. In simple terms, म्हणजे साध्या भाषेत it is carefully planned trap काळजीपूर्वक रीतीनं रचलेला सापळा, where undercover investigators जिथे हे जे शोधून काढणारे जे असतात, like the police or secret agents, CID म्हणा, पोलीस म्हणा, सिक्रेट कोणी एजंट्स असतात ते म्हणा, डिटेक्टिव्ह असतात Yes. ते म्हणा, they set up a criminal. ते एक सापळार असतात. They set up a criminal. एक गुन्हेगार, ते एक गुन्हेगार सुद्धा त्याच्यामध्ये ठेवतात. Not to just help him, त्याला मदत करायला नाही, but to catch him in the very act and then gather evidence. पण त्या अगदी कृतीमध्ये त्याला धरायला, पुराव्यासकट त्याला पकडायला. In other words, they lay a trap. म्हणजे ते सापळार असतात. Amen. आमेन. Like की they- आपण आता त्याला रंगे हाथों पकडेंगे Yes, correct. असं. And so they will maybe park a nice looking car on the roadside मग रस्त्याच्या कडेला कदाचित एक चांगली भारी गाडी ते पार्क करतील. where many of the cars are parked. जिथे अनेक गाड्या लागलेल्या आहेत तिथे ही एक गाडी, भारी गाडी पार्क And करतील. that particular neighborhood where some of the cars have been robbed, आणि अशी ती वस्ती किंवा अशी ती जागा, परिसर, ज्या परिसरात बऱ्याच गाड्या चोरीला गेलेल्या आहेत, so that is the setup now. सेटअप करतात, ते सापळार असतात. They are laying a bait now. ते गळ घालतायत. And so they may even leave the keys in the car मग मुद्दामून कदाचित ते गाडीमध्ये चावी सोडून जातील or keep the door unlocked किंवा दाराला लॉक करणार नाहीत, to make it look as a very easy target. असं दिसायला
की हे किती सोप्या रीतीनं आपण टार्गेट करू शकतो. But actually, the car is filled with hidden cameras. पण खरं म्हटलं तर त्या गाडीच्या आतमध्ये ते लपलेले कॅमेरे ठेवतात. There are a few officers somewhere hiding in the bush, काही ऑफिसर डिटेक्टिव्ह म्हणा कुठेतरी लपलेले असतात and they are just watching. आणि ते नजर ठेवून असतात की इथे आता काय होतं बघूया. And the moment the thief sees the opportunity आणि ज्या क्षणाला चोराला संधी दिसते की इथे संधी आहे and jumps into the car, आणि तो चोर गाडीत उडी मारतो, thinking that by mistake the driver has kept the door open, असा विचार करून की चुकीनं त्या ड्रायव्हर कडनं गाडी उघडीच राहिली आहे. little realizing it's a trap, त्याला कळत नाही की हा रचलेला सापळा आहे. and then they catch him red-handed, आणि त्याला रंगे हातो पकडतात मग हे लोक. and they catch him inside the car with the proof of the crime that he has त्या committed, गाडीच्या आतमध्येच त्याला धरतात, त्याला पकडतात आणि त्यांच्याकडे हा पुरावा असतो. and they have the video clipping also. व्हिडिओ क्लिप असते, कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत, तर व्हिडिओ क्लिप तयार होते. So that is the sting operation. याला म्हणतात गुप्त कारवाई. And so Paul is saying this is exactly what happened at the cross. तर पॉल म्हणतो वधस्तंभावर बरोबर असंच झालेलं आहे. This was a divine sting operation on the devil. ही दैवी गुप्त कारवाई सैतानावर केलेली होती. A divine sting operation upon the wicked systems of this world. आणि दैवी गुप्त कारवाई या जगातल्या दुष्ट अशा सिस्टम विरोधात केलेली होती. And the bait was Jesus. आणि गळाला त्यांनी येशूंना लावलेलं होतं. The bait was भेट तिची आळी Jesus. अडकवतात. येशू, ते येशू. because he appeared very weak. कारण ते दिसायला अशक्त दिसले तेव्हा. On Good Friday he appeared very weak. ते म्हणजे कोण? येशू त्या गुड फ्रायडेच्या दिवशी फार अशक्त दिसले ना. Very humble एकदम नम्र, and harmless. अशक्त, निरागस. And so someone like this princess of this world तर असा कोणीतरी या जगातला राजकुमार who could easily destroy him. जो सोप्या रीतीनं येऊन आता येशूंचा नाश करून जाईल. And so the trap was this. तर हा सापळा असा रचला होता The devil took the bait, की सैतानाने तो गळ घेतला thinking विचार करून that if I kill Jesus, की मी जर येशूंना ठार मारलं that would end God's plan. तर त्यातून देवाची योजना संपेल, संपुष्टातच जाईल ना. येशूंना मारून टाकलं तर देवाची योजना सगळी संपुष्टात निघेल. But he didn't know पण सैतानाला हे माहित नव्हतं that God had allowed Jesus to become a bait. देवाने येशूंना परवानगी दिली होती की तू गळ बन. Amen. आमेन. He did not know that shedding innocent blood त्याला हे माहित नव्हतं की असं भोळं निष्पाप रक्त सांडून actually would break his legal authority over humanity forever. मानव जातीवरती त्याचा जो कायदेशीर हक्क आहे तो कायमचा जाणार आहे. Amen. हे त्याला माहित नाही. The devil thought that by killing Jesus, I will finish him forever. म्हणजे कोणाला माहित नाही? सैतानाला असं वाटलं येशूंना ठार मारून मी सगळं संपुष्टात आणीन, देवाची योजना बिजना काहीच सफळ होणार नाही. But by crucifying the Lord of glory, पण वैभवी प्रभूला वधस्तंभी घेऊन the enemy did not stop salvation. शत्रूने तारण थांबवलं नाही, He paid for it. त्यासाठी किंमत मोजली. Amen. आमेन. Satan- त्याने तारण थांबलं नाही तर किंमत मोजली गेली. So the devil thought he was winning, सैतानाला असं वाटलं की मी जिंकतोय, but he was signing his own eviction notice. पण तो स्वतःच्याच नोटीस वरती सही करत होता की आम्ही आता तुम्हालाच इथनं काढणार आहोत. So look at the scene. तर तुम्ही हे चित्र पहा. Jesus is the innocent lamb tied to the tree. येशू ख्रिस्त एक निष्पाप भोळं कोकरू आहे जे झाडाला बांधलेलं आहे, That is the cross. म्हणजे वधस्तंभ. And the devil is like a man eating wild animal. आणि सैतान एखाद्या अशा माणसासारखा आहे जो माणूस जंगली जनावर खातोय. See, you know sometimes कधी कधी if the forest officers they want to trap the lion which has been eating people, जंगलातल्या ऑफिसर लोकांना जर एखादा असा सिंह धरायचा असेल की जो सिंह माणसांना खातो, man eating lion, माणूस खाणारा सिंह, they want to shoot him. तर त्यांना त्या सिंहाला ठार मारायचं असतं. So what do? मग ते जंगलातले ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर काय करतात? They lay a trap. ते सापळा रचतात. They tie a little lamb on the tree एक छोटं कोकरू ते झाडाला बांधतात and they wait for the lion to come. आणि वाट पाहतात की सिंह येईल आता. And when the lion sees the easy target, आणि सिंहाला जर लक्षात आलं आणि दिसलं की सोप्या रीतीनं आता मी ही शिकार करू शकतो, and as he pounces, आणि मग जसा सिंह येतो आणि झडप घालतो, he does not realize त्याला कळत नाही there is a sharp shooter sitting on the treetop, त्या झाडाच्या माथ्यावरती एक शूटर बसलाय, and he shoots the lion. गोळी झाडणारा, आणि तो सिंहाला गोळी झाडतो.
That's what happened here. असं इथे झालंय. Jesus is that innocent lamb येशू ख्रिस्त ते निष्पाप भोळ कोकरू, tied to the tree. झाडाला बांधलेलं, झाड इज वधस्तंभ. And the devil is like a man eating roaring lion. आणि सैतान म्हणजे माणूस खाणारा, मानव खाणारा, गरजणारा सिंह, That has been devouring humanity for thousands of years. जो मानव जातीला वर्षोनवर्ष गिळत आला, खात आला. And so what happens is, मग काय होतं? God set this trap now. देवाने हा सापळा रचला How to catch this fellow. की याला कसं धरायचं. Amen. आमेन. See? Because you cannot negotiate with him. कारण सैतानाशी बसून चर्चा तर करता येत नाही. So we have to eliminate him. मग त्याला कायमचाच गायब करावा लागेल, Eh. त्याला कायमचा डिलीट द्यावा लागेल. And so that lion does not know what is happening around. तर सिंहाला कळत नाही की अवतीभोवती काय चाललंय. He is thinking he's got an easy meal. सिंहाला असं वाटतं की सोप्या रीतीने आज मला जेवण मिळालं, But he's walking into his own execution. पण तो स्वतःच्याच गळफासाकडे जातोय. And that's what happened at Golgotha. गोलगथ्था मध्ये हेच झालेलं आहे. It is like a jungle of sin. हे असं आहे की ते एक पापांचं जंगल होतं And a small lamb is tied to a wooden stake. आणि एक लहान कोकरू झाडाला बांधलेलं आहे. And the world looks at it and says, आणि जग त्याकडे बघून म्हणतंय, this is the end of the innocent one. या बघा निष्पाप आणि भोळ्याचा हा अंत आला, He's going to die. हा आता मरणार. That's how the world sees. जग याच अँगलने या चित्राकडे बघतं की हे अभी मरेगा. That's how they saw Jesus on Good Friday. याच दृष्टिकोनातनं आज जगानं गुड फ्रायडेच्या दिवशी येशूंकडे बघितलं की आता येशू मरणार. See him, बघा त्याला so weak. किती अशक्त आहे. Now he's dying. आता मरायला टेकलेला आहे, किती अशक्त आहे बघा. The devil has the upper hand. आता सैतानाला वरचा हात मिळालाय. Pilate has the upper hand. पिलाताकडे वरचा हात आहे. Herod has the upper hand. हेरोद राजाकडे वरचा हात आहे. The Pharisees have the upper hand. पुरुषांकडे वरचा हात आला. The high priest Caiaphas and Annas have the upper hand. प्रमुख याजक कैफा, अनन्या यांच्याकडे वरचा हात आला. The Roman government has the upper hand. रोमी साम्राज्याकडे आता वरचा हात आला, कारण हा अशक्त दुबळा बघा कसा आता मरायला टेकला आणि हा आता मरणार आहे. And so that Good Friday, तर त्या गुड फ्रायडेला the enemy looks at Jesus and says, शत्रू येशूंकडे बघतो आणि म्हणतो look at that. की बघा No protection, काही संरक्षण नाही, no defense, no तुम्हाला काही escape. कोणी तुमचा बचाव करायला येत नाहीये, तुम्हाला कुठे पळवाट नाही, सुटकेचा मार्ग नाही. And devil says, मग सैतान म्हणतो this victim is mine. आता हा मला बळी पडणार, आता हा माझाच आहे. I will consume him मी त्याला भस्म करेन and I will rule on this earth आणि या forever. पृथ्वीवरती मी कायमचं राज्य करेन I'll be the next king. आणि मी पुढचा राजा बनेन. सैतान म्हणतो. But what he does not know is पण सैतानाला जे माहित नाही ते हे आहे that heaven already knows all की this. स्वर्गाला हे सगळं माहिती आहे. That heaven is watching स्वर्ग पाहत आहे and there is a time set by God. आणि एक वेळ देवाने सेट केलेली आहे. And so they are waiting ते वाट पाहतात, not to stop him, त्याला थांबवायला नाही, but not allow him also to cross the line. पण त्याला ती लाईन सुद्धा क्रॉस करायची परवानगी देणार नाही. Devil has limitations. सैतानाला एक मर्यादा आहे. Amen. आमेन. And so the moment he touches the innocent blood, तर ज्या क्षणाला सैतान अशा निष्पाप भोळ्या रक्ताला स्पर्श करतो, everything changes. सगळंच बदलतं. Say, सगळं बदलतं. the devil, like the roaring lion, he jumps on this innocent victim. आणि सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे या निष्पाप भोळ्या बळीकडे येतो. And he thinks this is victory. त्याला असं वाटतं की हा माझा विजय आहे. But in that very act, पण त्याच कृतीमध्ये he doesn't realize all the prophecies of the Old Testament have been fulfilled. त्याला हे समजत नाही की जुन्या करातल्या सगळ्या भविष्यवाण्या ह्याच्यातच पूर्ण होत आहेत. Say, he does not know त्याला हे समजत नाही the lamb bruises his head की ते कोकरू त्याच्या डोक्याला चिरडणार आहे, while the enemy only bruises his heel. आणि शत्रू तर केवळ त्याच्या टाचेला मारतोय. Say, because Genesis 3:15 came into view at this time. कारण त्यावेळेला उत्पत्ती 3:15 तिथे दिसलं. Say, उत्पत्ती 3:15 like before the lion pounces on the lamb, the shooters shoot the lion. जसं सिंह त्या मेंढरावरती झडप घालण्या अगोदर तो शूटर बसलेला शूट करून टाकतो त्या सिंहाला. असं Say, so devil thought, once I put Jesus to death, everything is over. तर सैतानाला वाटलं की एकदा मी येशूंना ठार मारलं की सगळं संपणार, खेळ खतम. Say, and so the lion does not get its meal, तर सिंहाला त्याचं जेवण मिळत नाही, but पण in bargain he receives a judgment. उलटपक्षी त्याचा न्याय होतो. Because by touching the Lamb of God, कारण देवाच्या कोकऱ्याला हात लावून he triggered the trap that ended his reign.
तो सापळा जो होता रचलेला, त्या सापळ्यात तो अडकतो ज्यातून त्याचं राज्य संपतं. On Good Friday, गुड फ्रायडेला Satan's reign ended. सैतानाचं राज्य संपलं. हालेलुया. He thought it began, सैतानाला असं वाटलं होतं की माझं राज्य आता सुरू होत आहे, but But- his reign ended on Good Friday. त्याचं राज्य संपलं गुड फ्रायडेला. That's why we have to rejoice on Good Friday. आणि म्हणून आपण गुड फ्रायडेला आनंद केला पाहिजे. You don't need to cry over the death of Jesus. आपण येशूंच्या मृत्यूवर रडायची गरज नाहीये, You have to rejoice आनंद करायचा आहे. because कारण that day everything was finished. त्या दिवशी सर्व काही संपलं. That day the devil was finished. त्या दिवशी सैतान संपला. Behold the Lamb of God पहा देवाचं कोकरू who takes away the sin of the जे world. संपूर्ण जगाचं पाप हरण करत आहे. If only the enemy knew जर फक्त शत्रूला कळलं असतं that touching Jesus would destroy his की authority, येशूंना स्पर्श करून माझा सगळा अधिकारच नाश पावणार आहे, he would have stayed away. तर तो लांब राहिला असता. शत्रू म्हणजे सैतान. Are you getting me? कळतंय ना? He would have said, तो म्हणाला असता let not Jesus die on Good की Friday. त्या गुड फ्रायडेला येशूंना मरू देऊ नका. See? सैतान मग म्हणाला असता, त्याला जर हे सगळं अगोदरच कळलं असतं तर, की येशूंना मरू नका देऊ. Whipping till whipping it is okay. मार खाण्यापर्यंत ठीक आहे, भले मारा, But see that don't kill him. फटके भले मारा, पण ठार नका मारा. The day म्हणजे you ठार kill मारू him- नका. The day you kill him, I am killed that ज्या day. दिवशी तुम्ही त्याला ठार माराल त्या दिवशी मीही मरणार. Because you kill him, I am lost. कारण तुम्ही त्याला ठार माराल तर मी हरणार. सैतान. See? पण त्याला माहितीच नव्हतं ना. That's what Paul is saying. असं पॉल म्हणतो ना, ते म्हणतात ना, अति शहाण्याचा बैल रिकामा. तसे None सैतान of the princes of this world knew. या जगातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, राजकुमारांना माहित नव्हतं. Had they known it, कळलं असतं they would have not crucified the Lord of glory. तर त्यांनी आपल्या वैभवी येशूंना मारलंच नसतं, जर हे सगळं कळलं असतं तर. See? पण कुणालाही नाही, गुपित गुपित. And so today, तर आज the jungle is no more ruled by fear जंगलावरती भीतीचं राज्य राहिलं नाही, because the predator has been defeated. कारण की तो जो सैतान तो हरलेला आहे. तो जो शिकार करायला याचा सारखा सारखा तो हरलेला आहे. That roaring lion of 1 Peter 5:8 is defeated. पहिलं पेत्र 5:8 मधला तो गरजणारा सिंह पराजयी झालेला आहे. See? आमेन Amen. आमेन. We are no longer the lamb in the trap. आता आपण जाळ्यात अडकलेलं कोकरू नाहीये. Jesus already took our place. येशूंनी आपली जागा घेतलेली आहे We, ऑलरेडी. we should have been tied there on the tree. आपण तिथे बांधले गेले पाहिजे होतो त्या झाडाला. ऍक्च्युली त्या वधस्तंभावर ऍक्च्युली मी मरायला हवे होते, येशू मेले. Amen. तुम्ही तुमचं नाव घाला. But now we are seated with the Heavenly Father. आता आपण स्वर्गीय बापा सोबत बसलोय We are watching the fall of our enemy. आणि आपण आपल्या शत्रूचं पतन बघतोय. See, the enemy thought that he was the predator, शत्रूला असं वाटलं की मी शिकार घेणार, but he actually was the target. पण ऍक्च्युली तो स्वतः त्यामध्ये शिकार झाला. He thought he was ending Jesus, त्याला असं वाटलं मी येशूंचा अंत केला, but he was completing God's plan. पण तो देवाची योजना नकळत पूर्ण करत होता. God was using the devil. देव सैतानाला वापरत होता God put him as a trap. आणि देवाने त्याला सापळा म्हणून ठेवलं, ट्रॅप म्हणून ठेवलं. This was the greatest sting operation of the heavens. सगळ्यात मोठा गुप्त कारभार आणि कारवाई स्वर्गातनं त्या दिवशी झाली. Amen. गुप्त कारवाई स्वर्गातून त्या दिवशी सगळ्यात मोठी झाली. God must have told all the angels, आणि देव सर्व देवदूतांना म्हणाला असेल no princes of this earth, no devil should know our plan. की या जगातल्या कुणालाही, कुठल्याही अधिकाऱ्यांना, सैतानाला आपली योजना कळता कामा नये. This is a sting operation. का आपण हे गुपित कारवाई करतोय. Because once the devil knows, कारण एकदा का सैतानाला भनक पडली he will not kill Jesus. तर तो येशूंना ठार मारू देणार नाही. And if Jesus is not killed, आणि येशू जर ठार मेला नाही my people cannot be saved. तर माझी मानवजात तारली जाणार नाही. किती प्रेम करतो तुमच्यावर तो, आणि किती हलक्यात घेताय तुम्ही देवाला. Praise God. ग्लोरी. That means म्हणजे everything they did was in ignorance. जे सगळं त्यांनी केलं ते अजाणता केलं. In their foolishness, they crucified the Lord of glory. त्यांच्या मूर्खपणात त्यांनी वैभवी प्रभूला वधस्तंभी खेळला They were laughing at him. आणि ते हसत होते त्याच्याकडे They were बघून, mocking at him. मस्करी करत होते त्याची, They were hammering nails on his hands and feet, आणि त्याच्या हाताला पायाला खिळे ठोकत होते, thinking that they were finishing him, असा विचार करून की आम्ही याला संपवतोय, thinking that they were finishing the story of Jesus. असा विचार करून की येशूंची कथा आम्ही संपवतोय. And while they thought that they were finishing him, आणि त्यांना असं वाटत असताना शत्रूला की आम्ही त्याला संपवतोय, Jesus was finishing the work of God. येशू देवाचं कार्य संपवत होते. सैतानाला वाटत होतं मी येशूंना संपवतोय,
आणि येशू तर देवाचं कार्य संपवत होते. In their finishing him, he was finishing his work. त्यांनी येशूंना संपवण्यात येशूंनी ते काम जे देवाने दिलेलं ते संपवलं. Praise God. Amen. In fact, Jesus was praying, उलटपक्षी येशू प्रार्थना करत होते let them really kill me. की यांनी मला खरोखर आज ठार मारायलाच हवंय, Otherwise, it won't be salvation for the world. नाही तर मग जगाला मानव जातीला तारण मिळणार नाही. Let the devil and the princes never know सैतानाला त्याच्या त्या दुरात्म्यांना कधीही कळता कामा नये that this is a sting operation. की एक गुपित कारवाई केलेली आहे. Amen. आमेन. And this sting operation was revealed very late. आणि ही गुपित कारवाई फार उशिरा प्रगट झाली. And so when darkness covered the earth, म्हणजे अंधार पृथ्वीवरती झाकलेला होता, the enemy leaned in, शत्रू आत घुसला, expecting defeat. आशा अपेक्षा करून की पराजय मिळणार. But पण what he heard was, त्यांनी जे ऐकलं ते हे I am finished. की मी संपलोय. He thought Jesus is saying, I am finished. त्याला असं वाटलं येशू म्हणतायत मी संपलो. But Jesus said, Telestai, येशू म्हणाले तेलिस्ताय. Tetelestai तेथेलिस्ताय means it is finished. म्हणजे काय? हे संपले, संपूर्ण झाले. It's in Greek. ग्रीक शब्द आहे हा. It is finished. हे संपूर्ण झाले That means the work God you gave me is finished. म्हणजे जे काम देवा तू मला दिलं ते संपलं, It is complete. ते संपूर्ण झालं. And when he said it is finished, it was a legal word. आणि जेव्हा येशू असं म्हणाले की हे संपूर्ण झालं, तो एक कायदेशीर शब्द It's होता. a court word. तो न्यायालयातला कोर्टातला शब्द आहे. That means the debts have been paid, म्हणजे कर्ज फेडलेलं आहे, the authority is broken, अधिकार तुटलेला आहे my people are free. आणि माझे लोक आता मोकळे आहेत. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. See? आमेन. And so the devil thought he is saying, I am finished. तर सैतानाला असं वाटलं की येशू असं म्हणतायत की येशू संपले, But he was dead wrong. पण तो अगदी चुकीचा होता. Jesus said it is finished. येशू म्हणवते हे संपूर्ण झाले. Amen. आमेन. The devil thought that if they crucified him, सैतानाला वाटलं की त्यांनी जर येशूंना वधस्तंभी खिळलंय Christianity would be dead and buried forever. तर हा ख्रिश्चनपणा जो सगळ्यांमध्ये ख्रिस्तीपणा आहे तो सगळा आता मरणार आणि हे सगळं पुरलं जाणार There won't be any Christians around. आणि कोणी ख्रिश्चन अवतीभोवती राहणार नाही. But they didn't know पण त्याला हे माहित नाही that they were walking in a divine sting operation that was coming from God. दैवी गुपित कारवाईत ते सगळे चालतायत जे देवाकडनं आलेली गुपित कारवाई आहे. They thought they were hunters, त्यांना असं वाटलं की आम्ही शिकार करायला आलोय, but actually they were the prey. पण त्यांचीच शिकार झाली. ते अडकले. Amen. सैतान आणि सैतानाचे जे कोणी. That's why Bible says म्हणून बायबल the म्हणतं princes of this world, those high level demons and the wicked people, या जगातले सगळे राजकुमार आणि उच्च स्तरातला तो सगळा सैतान दुष्ट लोक they didn't have intelligence. त्यांच्यामध्ये बुद्धी नव्हती. See? ज्ञान नाही, बुद्धी नाही. Because if they had known that the cross was the legal receipt for our freedom, कारण त्यांना जर कळलं असतं की वधस्तंभ आपल्या आझादीसाठी असलेली कायदेशीर पावती आहे, they would have been the ones trying to save him. तर त्यांनी येशूंना वाचवायचा प्रयत्न केला असता की याला मारू नका, They would have been screaming at the soldiers, आणि ओरडत राहिले असते ते सगळे सैनिकांकडे don't touch him. की त्याला हात लावू नका, Okay, whip him, but see that he does not die. फटके मारा पण त्याला ठार मारू नका. Because if he dies, my Satan will die. हा ठार मेला तर सैतान मरेल. म्हणजे सैतानाचे जे कोणी अधिकारी, Because कारण in his living, त्याच्या जगण्यात Satan can at least breathe. सैतानाला कमीत कमी श्वास तरी घेता येईल. But in the death of Jesus, पण येशूंच्या मृत्यूत Satan cannot even breathe. सैतानाला श्वासही घेता येणार That's नाही. why today he has no power. म्हणून आज सैतानाचं सामर्थ्य नाही अजिबात. आमेन. हालेलुया. Because if Jesus dies, कारण जर येशू मेले the demon said we will lose our job. तर दुरात्मे म्हणतात आपली नोकरी जाणार, झालं मग. म्हणजे कोणी ऐकणारच संपलं. नाही आमचं. आमचं कोणी ऐकणारच नाही. Because if he bleeds, कारण तो जर रक्तबंबाळ झाला the whole world gets debt free. तर संपूर्ण जग म्हणजे मानवजात कर्जमुक्त होणार. Praise God. आमेन. So just imagine the devil and his wicked princes. तर कल्पना करा सैतान आणि सैतानाचे सगळे ते दुष्ट लोक When Jesus was dying on the cross, येशू वधस्तंभावरती मरत आहे तेव्हाचं चित्र समोर आणा. आणि- येशू वधस्तंभावर मरतात, आणि- सैतानाचे लोक आहेत, and he is dying, येशू मरतायत and they are giving the high five, आणि ते हाय फाईव्ह करतायत, each other saying, एकमेकांना म्हणतायत we did it finally. हाताला हात देऊन की संपला, आपण वी डिड इट, आपण केलं.
He is on the tree now. आता तो आहे लटकलेला. The Jesus movement ends today. आणि येशूंची चळवळ आज संपणार. His movement ends. येशूंची जी काही ही चळवळ होती ती संपणार. Amen. आमेन. Pull out the verse 8 now. 8वं वचन आता काढा. Say, the devil is saying, सैतान म्हणतो pull out the 8th verse now, 8वं वचन आता काढा. because we are staying in this place forever. कारण की आम्ही इथे कायमचे राहणार आहोत. आता जणू काही सैतान म्हणतोय की आम्ही आता इथे कायमचे राहणार आहोत. हे 8वं वचन काढून टाका. We silenced the king, का आम्ही राजाला शांत केलं. and we can also keep the people in verse 8 only. आणि 8व्या वचनातच आम्ही लोकांना ठेवू शकतो. So verse 8 is the pressure. तर 8वं वचन एक प्रेशर आहे, एक दबाव आहे. नीट कान देऊ नाही का तुम्ही Because लोकं? verse 8 speaks about ignorance. का 8वं वचन अजाणतेविषयी बोलतं. Verse 8 speaks about ignorance. 8वं वचन अजाणतेविषयी बोलतं. And so Satan is saying, keep the whole world in verse 8 only. तर सैतान काय म्हणतोय, संपूर्ण जगाला 8व्या वचनातच ठेवा. अजाण 1 करीन 2:8 Because if they enter verse 9, then we will be gone. का 9व्या वचनाचे हे लोक शिरले तर मग मी संपलो. Because verse 9 speaks about revelation. का 9वं वचन प्रगटीकरणाविषयी बोलत आहे. Let the people not get the revelation. लोकांना प्रगटीकरण किंवा डोक्यात प्रकाश पडू देऊ नका. Keep the people in verse 8. लोकांना 8व्या वचनातच ठेवा. Verse 8 speaks about death, 8वं वचन कर्जाविषयी बोलतं, sickness, आजारांविषयी बोलतं, lack, उडीव त्याविषयी all बोलतं, forever. त्रुटीविषयी बोलतं. Why? का Because verse 8 speaks about ignorance. का 8वं वचन अजाणतेविषयी बोलतं. तर तुम्ही लोकांना अजाणच ठेवा. As long as people are ignorant of this truth, जोपर्यंत मानवजात या सत्याविषयी न अजाण आहे की येशू माझ्यासाठी आले, येशू माझ्यासाठी मेले, येशूनी मला तारण दिलं, हे जे सत्य आहे, या सत्याला जर मानवजात अशी अजाणच राहिली they will live in their lack forever and ever. तर मानव त्रुटीमध्येच कायम जगणार आणि शेवटी मेला की नरकात, म्हणजे सैतानाकडे. So the devil is now rejoicing, म्हणून सैतान आता आनंद करतो. but they are celebrating too early. पण फार लवकर सैतानाने आनंद करायला घेतला. They convinced themselves that they had the final word. त्यांनी स्वतःला पटवलं, सैतानाने आणि त्याच्या लोकांनी, की शेवटचा शब्द आमच्याकडे आहे. They convinced themselves that the story of Jesus is over. सैतानाने सैतानाच्या लोकांनी स्वतःला असं पटवलं की येशूंची कथा संपली आता. If Jesus' story is over, आणि येशूंची कथा जर संपली your story and my story also will get तर over. तुझी आणि माझी कथा संपेल. But see, heaven is watching a different story unfold. पण स्वर्ग तिथे एक वेगळ्या पद्धतीची कथा अनफोल्ड होताना, उघडी होताना बघत आहे. I believe the angels are looking from heaven and saying at माझा that विश्वास time, आहे की त्यावेळेला देवदूत स्वर्गातून बघत असतील आणि म्हणत असतील, do you want to check the fine print on that cross? तुम्हाला त्या वधस्तंभावरचा फाईन प्रिंट चेक करायचा आहे, तपासायचा आहे. You think you are burying a man, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही एका माणसाला पुरताय, but पण you are keeping that man for the salvation of the world. तुम्ही त्या माणसाला जगाच्या तारणासाठी ठेवताय. तो जो आहे ना वधस्तंभावरती, तो जो मेलाय, मरतोय, जगाच्या मानव जातीच्या तारणासाठी तुम्ही त्याला ठेवताय. You don't know if he dies, the world will be saved. तो मेला तर जगाला तारण मिळेल, तुम्हाला माहित नाही. And every Christian will be stamping you on their feet. आणि प्रत्येक ख्रिश्चन सैतानाला तुम्हाला पायाखाली तुडवेल. They will trample the snakes and the scorpions. सापांना, विंचवांना प्रत्येक ख्रिश्चन माणूस आपल्या पायाखाली तुडवेल. Satan said, no, I'm sowing the seed. मग सैतान म्हटलं असेल, नाही नाही मी बीज पेरतोय. And when the seed is sown, it will die. आणि बीज पेरलं की ते मरणार No. नाही. God is planting that seed. देव बीज पेरतोय, ते देव पुरत नाहीये, देव पेरतोय उगवायला, ते गाडत नाहीये. तो येशूंना देवाने मारून गाडलं नाहीये, पेरलंय, जे मेल्यावर तिसऱ्या दिवशी उगवलं, म्हणजे परत जिवंत झालंय. आमेन. So Jesus, the angels must have said, तर देवदूत म्हटले असतील, didn't you read John 12:24? योहान 12:24 वाचलं का तुम्ही? What Jesus said, येशू काय म्हणाले? unless a grain of seed falls to the ground, गव्हाचा दाणा जोर जमिनीत पडत नाही, it stays alone. एकटाच राहतो तो. But once it is planted, पण एकदा तो जमिनीमध्ये पेरला it bears much more seed. की त्याला खूप 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 सारं फळ येतं, अजून त्यातनं इतर बिया येतात आणि फळही येतं. Amen. आमेन. And by the time you will realize your mistake, you devil, आणि सैताना तुला तुझी चूक कळेपर्यंत he will be back. तो परत येईल. तो परत येईल तुला तुझी चूक कळेपर्यंत, की अरेच्या माझ्याकडनं हे काय झालं.
And so everything you thought you secured will be shaken. तर तुला जे काही असं वाटलं होतं की मी हे सुरक्षित ठेवलंय ते सगळं हदरणार आहे. And so the devil must have been shocked. तर सैतानाला धक्का बसला असेल What seed are you talking की about? कुठल्या बीजाविषयी बोलताय तुम्ही. I thought I was the one doing the sowing. मला असं वाटलं मी पेरतोय. No, you are नाही, not. तू नाही करत आहे. God was planting it. देव त्याला पेरतोय. He was planting something eternal. असं काहीतरी अनंत काळचं देव पेरतोय येशूंमध्ये. येशू मरून. Praise God. देवाला धन्यवाद. And when Jesus rose from the dead, आणि मग येशू जेव्हा मृत्यूतून परत जिवंत झाले, devil knew I'm defeated. I'm gone. सैतानाला कळलं की मी पराजयी झालो, मी संपलो होता. It would have been better I didn't kill him, मी येशूंना ठार मारलं नसतं तर बरं झालं असतं. because he again rose. कारण की येशू परत जिवंत झाले. आमेन. येशू परत जिवंत झाले म्हटलो मी. काही आनंद वगैरे नाही तो क्या होता अपना. So how do we apply 1 Corinthians and 2nd chapter verse 8 in our lives? 1 करीन 2 त्यातलं 8वं वचन आपल्या जीवनात आपण कसं वापरायचं. See, this is the ultimate tragedy of the world today. आज जगाची अल्टिमेट दुर्घटनाच ही आहे. The devil and the princes and the people of this world सैतान आणि today, सैतानी लोक आज या जगातले they are still using a 2000 year back playbook. अजूनपर्यंत 2000 वर्षापूर्वीचं प्लेबुक वापरतायत. तेच Same thing today. तीच गोष्ट आज. And the devil is playing on people's ignorance today. आणि सैतान आजही लोकांच्या अजाणतेवर खेळतो ना. Even then they were foolish. म्हणजे तेव्हाही ते मूर्ख होते. Even today they are foolish. आजही लोक मूर्खच आहेत. अजाणतेवर सैतान खेळतो. लोकांना अजाण ठेवायला मागतो तो की येशूचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडू देऊ नका. Yes. पडला तर हे लोक येशूचे होऊन स्वर्गात जातील. Say, even with all their PhDs and their high-tech systems, म्हणजे सगळी त्यांची हायटेक सिस्टम म्हणा, पीएचडी म्हणा, शिक्षण म्हणा, with all their scientific minds, सगळं त्यांचं जे काही विज्ञान शास्त्राचं मन म्हणा, they are all still walking in the same verse 8 ignorance. त्या सगळ्या सकट आज सगळे जण 8व्या वचनातच चालतायत. अजाण. The same ignorance that existed on Good Friday. जी अजाणता गुड फ्रायडेच्या दिवशी पण होती. 2000 years. 2000 वर्ष झाली तोच खेळ तो आजही खेळतो. Man has been much educated, but he is ignorant about this truth. मनुष्य शिक्षणाने फार शिक्षित झाला पण या सत्याविषयी आजही मनुष्य अजाणच आहे. आपल्याला जाण झाली म्हणून आपण इथे आहे. आपण अजाण असतो तर आज आपण इथे दिसलो नसतो. Your education has not opened your mind to तुझ्या this truth. शिक्षणाने तुझं मन सत्याकडे उघडलेलं नाहीये. Your heart तुझं हृदय has तुझ्या opened this truth. शिक्षणाने या सत्याकडे तुझं मन उघडलेलं नाही. तुझ्या हृदयाने उघडलं. इथे प्रकाश पडला. And so people are, the devil is happy to keep them in the lodge. तर सैतान त्यांना लॉज मध्ये ठेवण्यात आनंदी होतो. But God wants to take you higher up in the sweet room. पण देवाला तुम्हाला अजून वर न्यायचंय की एक स्वीट तुझ्या नावावर मी देतो. And that sweet room is verse 9. आणि ती स्वीट खोली म्हणजे नववचन आहे. Once your eyes open, एकदा तुझे डोळे when उघडले, your heart opens, हृदय उघडलं, when your ears open, कान उघडले, you are taken from the lodge section straight into the sweet room. की साध्या लॉज मधून तुम्ही 5 स्टार स्वीट मध्ये येता. And today we are in the 5-star sweet room, आज आपण 5 स्टार स्वीट मध्ये आहोत. sleeping on a king side bed, राजाच्या त्या महालामध्ये किंग साईज बिछाण्यावर झोपतो आपण. while the world is living in the lodge, आणि जग मात्र लॉज मध्ये राहिल्यासारखं आहे. because कारण they are in verse 8. ते 8व्या वचनातच आहेत. जगन जगातली माणसं काय त्यांना प्रकाश नाही. अजाण आहेत अजून अजाण. They are struggling today. अजूनही त्यांचा संघर्ष चालूच आहे. They don't know how to get free, माहित नाही त्यांना सुटका कशी मिळवायची असते. living the lodge of debts, आणि ते कर्जबाजारीपणाचं लॉज आहे. defeat and pain. कर्जबाजारीपणाच्या पराजयाच्या वेदनेच्या लॉज मध्ये ते राहतायत. while the luxury suite of verse 9 आणि 9व्या वचनातला 5 स्टार लक्झरी स्वीट is just right above them, त्यांच्यावरच आहे ते. and they cannot even see the door. पण तिथून त्यांना त्याचं दार सुद्धा दिसत नाही. We are living in that level now, आपण त्या स्तरात जगतोय. on the high level, आपण त्या वरच्या हाय स्तरात जगतोय. because कारण the world relies on human logic. आज जग काय करतं मानवी तर्कांवर अवलंबून राहतं की लॉजिकली विचार फार करतात माणसं. And their report says Jesus is dead. आणि त्यांचा वृत्तांत असं म्हणतो की येशू मेले.
But our report says, पण आपला वृत्तांत काय म्हणतो? yes, he is dead. येशू मेले, He died voluntarily. स्वतःहून मेले, But he died for me. माझ्यासाठी मेले And on the third day he rose आणि again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. And if I believe on him, आणि मी जर त्या येशूवर विश्वास ठेवला, I have eternal life. मला अनंत काळचं जीवन मिळणार, ज्या मोक्षासाठी अख्खी दुनिया तडफडते. That And what not they do for that moksha? That takes you from the lodge section into the sweet ते section. लॉज मधून तुला 5 स्टार स्वीट मध्ये नेतं बेटा. 8व्या वचनातून 9व्या वचनात जर तू आला आणि गायीच्या गोठ्यातला प्रकाश तुझ्या डोक्यात जर पडला. See, because these people say there is no way out. कारण हे लोक म्हणतात नाही आता काही सुटकेचा मार्ग नाही. Verse 9 says, 9वं वचन the म्हणतं Holy Spirit has revealed this to us. पवित्र आत्म्याने आम्हाला हे प्रगट केलेलं आहे. Read it. वाचा तुम्ही. What eye has not seen, ear has not heard, nor it entered the heart, those things have been revealed to us by the Holy Spirit. ज्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसांच्या हृदयात कधी शिरल्या नाहीत, त्या पवित्र आत्म्याकडून आम्हाला कळल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Who is Amen. wise now? कोण शून्य आणि हुशार आहे सांगा मग मला. See, that inside agent that is sitting in you is the wisdom of God. तो तुझ्या आतमध्ये बसलेला आतला जो एजंट आहे ना, तो ज्ञान आहे देवाचं. He is the Holy Spirit, तो पवित्र आत्मा आहे. the wisdom of God. देवाचं ज्ञान आहे तो. आपल्या आत राहायला आलाय तो. He has revealed the secret plan to us. त्याने आपल्याला गुप्त कारवाई उघड केली. Amen. आमेन. If you read in 1 Corinthians 2:6, 1 करीन 2रा अध्याय 6वं वचन जर वाचलं there it says the wisdom of this world comes to nothing. तर इथे लिहिलेलं आहे या जगाचे ज्ञान मात्र शून्यात निघते, It evaporates. निघून जाते. It's like the ice in the sun. आणि ते असं आहे सूर्याखाली ठेवलेला बर्फ जगातलं ज्ञान असं वितळून निघून जातं. It cannot even hold its form. आणि नाही स्वतःला ते धरून नाहीच ठेवू शकत. But पण the wisdom that you carry जे ज्ञान तुमच्या आत आहे is not temporary. ते तात्पुरतं It नाहीये, is solid. ते सॉलिड आहे, It is eternal. ते अनंत काळचं आहे, It is a blessing. तो आशीर्वाद आहे. हालेलुया. Look at the high level people today of this world. आज या जगातली जी उच्च लेवलची माणसं आहेत ती पहा. The bankers, the high system people. बँकर्स म्हणा, हाय सिस्टम मधली मोठी मोठी माणसं, They're all looking at their TV screens ते सगळे आपल्या टीव्ही स्क्रीन कडे बघतात and looking at the problems. आणि समस्यांकडे बघतायत. आज की खबर क्या है, आज And they की say खबर. there is no hope. आणि म्हणतात आशाच नाही बाबा, आता या जगाला आशाच राहिली There नाही. is no बातम्याच hope. असतात. बातम्याच रोजच्या आशा येतात, मग ते बघून म्हणतात आता काय आशा नाही राहिली, Everything is failing. सगळं कसं अपयशी होत चाललं. हाय पीपल, बिग पीपल. And the devil is smiling there. आणि सैतान तिथे हसत असतो And he says, आणि म्हणतो my plan to crucify their joy is working perfectly now. माझी योजना जी होती ना या लोकांचा आनंद कायमचा घालवून टाकायची, ती माझी योजना पूर्ण होत चालली. बघा कसे सगळे बोलतायत आपसात, सगळ्या बातम्या ऐकून, खबरी ऐकून की आता काय रे बाबा, काय आशाच नाही रे बाबा. I didn't know the sting operation of God. मला माहित नव्हतं की देवाची गुपित कारवाई. But anyway, पण ठीक आहे, at least now I will see that these people don't know the truth. म्हणजे सैतान म्हणेल मला माहिती नव्हती देवाची गुपित कारवाई, पण ठीक आहे आता काही माणसं जी मला सापडतायत त्यांना तरी मी घेणार, Amen. त्यांना तरी माझ्या खिशात मी घेणार. I will not even keep them in the lodge. I will keep them in the basement. लॉज मध्ये पण नाही, तळघरातच त्यांना राहायला ठेवीन. Basement of despair. त्यांना सगळ्या निराशतेच्या व्याकुलतेच्या तळघरात राहायला टाकीन मी. And so he is using the same old strategy. मग सैतान काय करतो, तीच जुनी योजना वापरतो, तोच खेळ खेळतो परत. Using fear, भीती वापरतो, pressure. दबाव. Because कारण he thinks nothing has changed. सैतानाला असं वाटतं काही बदललेलं नाहीये. मग लोकांमध्ये भीती टाकणार, लोकांमध्ये दबाव टाकणार, त्या दबावात त्यांना अडकवणार, मग कसंही करून त्यांना स्वतःच्या खिशात घालायचा प्रयत्न सैतान He करतो. does not want anybody to know the truth about what happened on Good Friday. कारण सैतानाची अजिबात इच्छा नाहीये की कुणालाही गुड फ्रायडेला जे झालंय त्यातलं सत्य कळावं. He says, तो म्हणतो at least कमीत कमी I will keep these people from knowing the truth. या लोकांना तरी मी सत्यापासून लांब ठेवेन, जेवढे मिळतील तेवढे माझ्या खिशात मला घालायचे, कारण नरकात न्यायची मला त्यांना. Really, he is an information dinosaur. आणि खरोखर तो माहितीचा एक डायनोसॉरच आहे. From then till now, he is still living. तेव्हापासून आतापर्यंत जगतोय हा And he's cheating सैतान, people. माहितीचा डायनोसॉर, मरतच नाहीये. And he's trying to win a war that ended on Good Friday. आणि असं युद्ध जिंकायचा प्रयत्न करतोय की जे गुड फ्रायडेला युद्ध संपलेलं आहे. Amen. Amen. 2000 years back 2000 वर्षांपूर्वी in Jerusalem, यरुश्लेमेत
He was defeated on that first Good Friday. त्या पहिल्या गुड फ्रायडेला तो पराजयी झाला. सैतान And the same ignorance that existed at the cross, आणि जी अजाणता त्यावेळेला तेव्हा वधस्तंभापाशी होती, yes, होती तीच अजाणता तेव्हाही वधस्तंभापाशी होती. Herod also didn't know the truth. हेरोदाला माहिती नव्हतं, Pilate didn't know the truth. पिलाताला माहिती नव्हतं की हे काय चाललंय, Pharisees didn't know the truth. परुषांनाही माहिती नव्हतं की हे काय चाललंय, Caiaphas didn't know the truth. कैफाला माहित नाही काय Even the चाललंय, devil didn't know. सैतानाला स्वतःला माहिती नव्हतं की हे काय चाललंय. येशू जेव्हा वधस्तंभी गेले, It was a sting operation from कारण God. गुपित कारवाई होती. देवानी भनकच पडू नाही दिली त्याला. याला मी होलसेल मूर्खात He काढतो said, आज. let nobody know about this truth. कोणालाही कळू देऊ नका हे सत्य. Because if the devil knows, का आज जर सैतानाला कळलं हे, he will not kill Jesus. सैतान येशूंना मरूच देणार नाही And he will stop even Judas आणि betraying. यहूदालाही थांबवून टाकेल तो धोका देण्यापासून. But then my people will not be saved. पण मग माझ्या लोकांचं तारण होणार नाही. म्हणजे देवानी कशी गुपित कारवाई केली बघा. What a plan of God. काय देवाची योजना. आपण म्हणतो अपना प्लॅनिंग सॉलिड, उधर का प्लॅनिंग देख, तेरा क्या ही प्लॅनिंग सॉलिड है. Say, वधी इज द लॅम्ब दॅट वॉज स्लेन. and but we believers, पण आपण विश्वासू लोक, we are not staying in verse 8. आपण 8व्या वचनात नाही राहत, We have jumped into verse 9. आपण 9व्या वचनात गेलोय. आपण 5 स्टार स्वीट, 5 स्टार मध्ये रूम आहे आपली. Verse 9 is the reality. आणि 9वं वचन वास्तविकता आहे. What does it say? काय लिहिले 9व्या But वचनात? as it is written, जसे लिहिलेले आहे, eye has not seen, nor ear has heard, neither has it entered in the heart of man the things which God has prepared for them that love him. देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केलेल्या गोष्टी, ज्या गोष्टी डोळ्याने कधी पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसाच्या हृदयात त्या कधी शिरल्या नाहीत, See, अशा गोष्टी. Satan, the wisdom, सैतान जो एवढा ज्ञानी, he was the wisdom of God. ज्ञान होता तो, ज्ञान देवाचं. He didn't understand God's plan. त्याला देवाची योजना समजली And नाही. we simple people understood the आणि plan of आपल्याला God. साध्या माणसांना देवाची योजना कळली. आपण साधी माणसं, आपण तर भारी पण Why? नाही. Because we love God. का आपल्या देवावर प्रेम आहे. आपलं देवावर जीवापाड प्रेम आहे. देव आवडला आपल्याला. That means म्हणजे what has been hidden for others has been revealed to us. दुसऱ्यांपासून जे लपलेलं आहे ते माझ्यासारख्या बावळटीला त्याने प्रगट केलेलं आहे. Praise God. All glory to him. सगळा गौरव देवाला. कारण माझ्यासारख्या बावळट बाईला हे सगळं कळू शकत नाही, पण देवाने मला ते कळवलं. मग गौरव मला नाही, गौरव देवाला. You are not limited to what you see. तुम्ही जे बघताय तेवढ्यावर मर्यादित नाहीये. You are not bound by what you hear. तुम्ही जे ऐकता त्यात बांधलेले नाहीये. You are not forced to understand what the world understands. आणि जग जे समजून घेत आहे ती बळजबरी समजून घेण्यात तुम्हाला दिलेली नाही. Even we don't even want to hear what the world declares. आणि जग काय म्हणतं आपल्याला ऐकायची इच्छा पण नाही. Even the wisest man, I don't want to listen. अगदी जगातली सुज्ञ माणसं सुद्धा जी खूप हुशार माणसं आहेत ना, त्यांचंही मला ऐकायची अजिबात इच्छा. दे आर ग्रेट काउन्सिलर्स. आय डोंट वॉन्ट टू हिअर. माय काउन्सिलर इज इन मी. In me, the Holy Spirit. इन मी. मुझे नहीं सुनना उनका, मैं अंदर की सुनेगा, Say, मैं बाइबल की सुनेगा. praise God. आमेन. Now imagine a prisoner sitting in a dark cell or आता jail. कल्पना करा, एक कैदी आहे अशा काळ्या कुट्ट अंधारातल्या जेलमध्ये त्याच्या त्या जागेत बसलाय. For 2000 years he's sitting there. 2000 वर्ष तो तिथेच बसलाय. His head is down. त्याचं डोकं असं खाली His लवलेलं heart आहे. is heavy. त्याचं हृदय जड आहे And he keeps crying about the chains. आणि त्या साख्यांविषयीनं तो रडत बसलाय. The chains that he believes is still holding him. ज्या साख्या त्याचा विश्वास आहे की त्याला अजून धरून आहेत. But पण the truth is, सत्य हे the आहे, door has already been unlocked. त्या जेलचा दरवाजा, त्याचं कुलूप ऑलरेडी काढलेलं आहे. But he doesn't realize. पण त्याला माहित नाही ना, त्याला कळत नाही. He's sitting there for 2000 years. 2000 वर्षापासून तो त्या अंधारात तसाच बसलाय. त्याला माहिती नाही की जेलचा दरवाजा उघडलेला आहे. Long ago, फार पूर्वी the king came and opened the door. एक राजा आला, त्या राजाने जेलचा दरवाजा उघडला आणि ह्याला माहित नाही. And freedom was given. आणि आजादी तो राजा देऊन गेलाय. That freedom was not earned. ती आजादी त्यांनी कमवलेली नाही. It was given ती free. आजादी त्याला फुकट दिली. फुकट, फुकट, मोफत ज्याला म्हणतात. And the way out from it, आणि तिथून सुटकेचा मार्ग it was always there all along. नेहमीच होता, ऑल अलॉंग होता. Yet the prisoner stays in the corner, तरी सुद्धा तो कैदी त्याच कोपऱ्यात अंधारात तसाच आहे. holding on to his fear, आणि त्याच्या भीतीला धरून बसलाय, घाबरलेला आहे. remembering his past, आठवण करत की माझ्या भूतकाळात मी काय काय केलं, and believing that nothing has changed. आणि विश्वास ठेवत की काहीच बदललं नाही ना. And outside his gate आणि त्याच्या त्या दाराबाहेर stands the enemy, शत्रू उभा आहे, the devil, सैतान.
acting like he is still in charge. असं वागतोय की जणू सैतानच अजून फुल अधिकारी आहे And he is pretending that he is holding the keys of death and Hades. आणि ढोंग करतोय तो सैतान बाहेर उभं राहून की त्याच्या हातामध्ये अधोलोकाच्या किल्ल्या आहेत, And he's मृत्यूच्या showing it to किल्ल्या the आहेत prisoner. आणि त्या कैद्याला तो सैतान दाखवतोय Making that jing-jang noise of that keys. त्या चावीचा आवाज खळखळ खळखळ करून Trying to convince him. त्या कैद्याला पटवायचा प्रयत्न करतोय Nothing has changed. की काही बदललेलं नाहीये. Good Friday and Easter Sunday has not all गुड happened. फ्रायडे, इस्टर संडे वगैरे काय नाही काय नाही It's all झालेलं. false. सगळं खोटं आहे, खोटं आहे, You खोटं stay आहे. in verse 8. तू 8व्या वचनात तसाच राहा. Stay in verse 8. तू 8व्या वचनामध्ये तसाच राहा. बंद कैदेत Don't enter verse 9. 9व्या वचनात येऊ नको. And if you look at his hands, आणि त्याच्या हातांकडे जर पाहिलं he is showing the key. तर तो चावी दाखवतो And that prisoner does not know it is a paper key. आणि त्या कैद्याला हे कळत नाही की कागदाची चावी आहे, Because the real key is gone to the king. कारण खरी चावी राजाकडे गेली आहे. Jesus, येशू राजा who said in Revelation 1:18, I have got the keys of death and Hades. जो प्रकटीकरण 1:18 मध्ये म्हणाला मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. पण सैतान नकली चावी त्याला दाखवतो त्या कैद्याला And the power has shifted already. आणि सामर्थ्य सत्ता शिफ्ट झाली ऑलरेडी. The control is gone already. आता नियंत्रण गेलेलं आहे त्या येशू राजाच्या हातात. पण ह्याला माहित नाही ना, याच्या डोक्यात अजून प्रकाश नाही. So what once held you has already been broken. ते एकेकाळी तुला जे काही धरून ठेवत होतं तू अगदी तुटलेला आहे म्हणून. See, the tragedy is not that the door is closed. दुर्घटना ही नाही आहे की जेलचा दरवाजा बंद आहे. The tragedy is that someone believes it is locked. दुर्घटना ही आहे की जेलच्या आत जे कैदी आहेत त्यातला एक कैदी विश्वास ठेवतोय की दार अजून बंदच आहे. And if he remains in that place of darkness, आणि त्या अंधारात तो तसाच जर राहिला it's not because freedom was never offered to तर him. त्याला आजादी कधी ऑफरच केली नव्हती म्हणून नाही. It is because he did not step into what was already given to him free. ऑलरेडी त्याला फुकट जे दिलेलं होतं त्याच्यात त्याने पाऊलच टाकलं नाही. Are you understanding? कळतंय का? One day you were there. एके दिवशी तुम्ही तिथे होता, You were from a traditional church. एके दिवशी तुम्ही पण तिथे होता, कुठल्या तरी पारंपरिक चर्च मधले होता. You were in verse 8. तुम्ही 8व्या वचनात राहत होता. You were sitting in that corner of that cell, तुम्ही पण त्या जेलच्या एका कुठल्या तरी कोपऱ्यात होता looking at the devil outside. आणि सैतानाकडे बाहेर बघत होता. And he's waving out the keys of आणि death and Hades to you. सैतान ती मृत्यूची आणि अधोलोकाची खोटी चावी तुमच्याकडे बघून हलवत होता. And you are saying, yes, yes, I know. आणि तुम्ही पण डोकं हलवता, हो मला I माहिती know आहे, you have the keys. मला माहिती आहे तुझ्याकडे किल्ली आहे And you have chained me. आणि तूच मला साख्यात I बांधलंय. cannot come out of मी तर it. नाही आता यातनं बाहेर येऊ शकत. Some of you are from the Gentile world. तुमच्यातले काही परराष्ट्रीय जगातनं आलेत ऑल And टुगेदर. to you also the devil was waving the आणि keys. तुम्हाला सुद्धा सैतान ती किल्ली अशी भिरकावून दाखवत होता. Say, you know the rich man in Hades? तुम्हाला तो अधोलोकातला श्रीमंत माणूस, He was not there because Jesus failed. येशू अपयशी ठरले म्हणून हा अधोलोकात गेला He नव्हता. was there because he did not receive what was made available to him. तो तिथे का गेला? कारण त्याला जे उपलब्ध करून दिलेलं होतं ते त्याने घेतलंच नाही म्हणून तो तिथे गेला. येशूंनी त्याला तिथे टाकलेलं नाहीये. जो दिया है वो ले ले, तू उधर नहीं जाएगा. Say, he stayed in verse 8. 8व्या वचनातच राहिला पण तो, And that's why he went to Hades. म्हणून गेला अधोलोकात. Access for freedom means nothing if you never walk through that door. आझादीचा प्रवेश शून्यात निघेल जर त्या दारातनं तुम्ही बाहेर पाऊलच टाकलं नाही तर. You have to rise up in Jesus' name. तुला उठावं लागेल येशूंच्या नावात. आणि तुला उठावं लागेल म्हणजे ते तुलाच उठावं लागतं ना. तुझ्यासाठी मी उठून चालेल का? तुला तुझं उठावं लागेल. You have to rise up. तुला उठावं लागेल. You have to stop listening to a voice that has no keys in its hand. आणि तुला तो आवाज ऐकणं बंद करावं लागेल जो आवाज म्हणतोय माझ्या हातात किल्ली आहे बघ, माझ्या हातात किल्ली आहे. You need to stop sitting in a place you have already been released from. आणि तुला त्या जागी बसणं सोडावं लागेल की ज्या जागेतनं तुला ऍक्च्युली सोडवलेलं आहे. The door is open. दार उघड आहे, The price is paid. किंमत दिलेली आहे And the authority has changed आणि hands. अधिकार बदललेला है. सत्ते पे कोई दूसरा आया है अभी, उसका नाम यीशु है. You don't have to stay where you were. तू जिथे होता तिथे तू राहायची गरज नाही ऍक्च्युली. You have to step in where you're called to be. तुला जिथे पाचारलंय तिथेच जायला हवंय. Good Friday has opened the prison door. गुड फ्रायडेने तुरुंगाचं दार उघडलंय. Good Friday has taken the keys from the devil's hand and given it to Jesus. गुड फ्रायडेने सैतानाच्या हातातनं किल्ली काढून येशूंच्या हातात दिलेली आहे. The devil can be the master of verse 8, आणि सैतान 8व्या वचनाचा मास्टर असेल but he can never be the master of verse पण 9. सैतान कधी 9व्या वचनाचा धनी बनू शकत नाही.
9व्या वचनाचा मालक येशू आहेत. 8व्या वचनाचा भले मालक तो सैतान असला, 9व्या वचनाचा मालक येशू आहेत. He's Amen. staying in Amen. verse 8. He wants every one of you to stay in verse 8. सैतान 8व्या वचनात राहतोय. त्याची इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी 8व्या वचनातच राहायचं. With all his special lights, he's keeping you bound there. आणि सगळ्या त्याच्या त्या स्पेशल इफेक्टने तो तुम्हाला तिथेच बांधून ठेवतो. And he is standing outside the cell. आणि बाहेर उभा राहतो तुमच्याकडे बघत, तुमच्याशी बोलत And he's just praying आणि प्रार्थना करत राहतो that you don't see the door, you don't see the lock. की तुम्हाला ते दार दिसू नये आणि दाराचं कुलूप उघडलंय तेही दिसू नये. And so we sit there paralyzed. मग आपण तिथे लखवा मारल्यासारखे बसतो. That chains we think is bound on our feet. त्या साख्याच्या आपल्याला असं वाटतं की आपल्या पायाला त्याने बांधलेल्या आहेत. But it was actually broken 2000 years back. ऍक्च्युली 2000 वर्षांपूर्वीच त्या तुटल्या आहेत. पण ती जाण जी आमच्या डोक्यात पण आली 1988, कसं बदललं, कसं काय होतो, काय होते मी, काय झाले मी, कसं कसं If तू you स्वतःचा are, विचार कर. if you are staying in verse 8, तुम्ही जर 8व्या वचनात राहत असाल it's not the fault of Jesus. तर ती येशूंची चूक नाहीये. ती येशूंची Not the चूक fault नाही. of Jesus. 8व्या वचनात 8वं वचन म्हणून मी म्हटलं दोन्ही वचनं डोक्यात ठेवून Yes. हा उपदेश ऐका. तू जर आज 8व्याच वचनात असतील तर ती येशूंची चूक नाहीये. Because it's the lodge of Hades. कारण की ते अधोलोकाचं बोर्डिंग लॉज आहे. Lazarus was in verse 9. लाजर 9व्या वचनात होता That's why he was found in paradise. म्हणून तो सुखलोकात सापडला. आमेन, आमेन. Jesus didn't just unlock the door, आणि येशूंनी केवळ दाराचं कुलूप काढलं असं नाही, he broke it completely. पूर्ण तोडून फोडून From the hinges, like Samson, he picked up the post ते and the door. दार तुरुंगाचं उघडूनच फेकून दिलं येशूंनी. वो दरवाजाही रखा नाही. Bible says in Psalm 107 verse 16, स्तोत्र संहिता 107 त्यातल्या 16व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, for he has broken the gates of brass and cut the bars of iron in sunder. स्तोत्र संहिता 107 आणि त्यातलं 16वं वचन लिहिलंय बघा. कारण त्याने पितळेचे दरवाजे मोडले आणि लोखंडाचे अडसर तोडून टाकलेले आहे. Your jail has been broken. तुझं तुरुंग त्याने तोडलंय. Chain has been broken. तुझ्या साख्या लोखंडी पितळी त्याने तोडल्या आहेत. Your shackles are broken. तुझी बंधनं त्याने तोडलेली आहेत. He didn't just offer a temporary solution. त्याने तात्पुरता उपाय दिलेला नाहीये. He said it is paid in full. तो म्हणाला मी संपूर्ण किंमत मोजली तुझी. And so if a man stays in the prison, आणि म्हणून एखादा माणूस तरी जर तुरुंगात राहिला, when the king has already declared a full release, ज्या राजाने तो संपूर्ण सुटका डिक्लेअर केलेली ऑलरेडी, that means he's listening to a voice that has no authority. याचा अर्थ तो अशा एका आवाजाचा ऐकतोय की ज्या आवाजाकडे अधिकारच नाही. He's listening to the one who has no keys of death and Hades. तो कैदी असा आवाज ऐकतोय की ज्या आवाजाकडे म्हणजे त्या सैतानाकडे ज्या किल्ल्याच नाहीयेत ऍक्च्युअली अधोलोकाच्या मृत्यूच्या, पण तो असं ढोंग करून दाखवतोय. The enemy is still making noise today. आजही शत्रू गोंगाट तर करतोच आहे ना. He's still creating fear in you. आजही सैतान तुमच्यामध्ये भीती निर्माण करतोच ना. He's still trying to convince people that nothing has changed. आजही सैतान लोकांना पटवायला मागतो की काही नाही बदललेलं, सब वैसा ही है, किधर कुछ ब्लेसिंग आया, कुछ मिलता नहीं, कुछ नहीं. He is even trying to tell you Good Friday never happened. आजही सैतान तुम्हाला असंही सांगायचा प्रयत्न करेल, कुठे काय गुड फ्रायडे झाला, गुड फ्रायडे झालेलाच नाहीये. Even if it has happened, your Jesus is dead on the cross. आणि जरी गुड फ्रायडे झाला असेल तरी तुझे येशू ते वधस्तंभी मेले, काय आहे त्याच्यात? But he does not give you the verse 9. पण तो 9वं वचन तुम्हाला देत नाही ना. He doesn't want you to know that truth. सैतानाची इच्छाच नाही की ते सत्य तुम्हाला कळावं, कारण ते सत्य कळलं तर तुम्ही सैतानाला सोडून येशूंकडे या. And so many are still responding to that voice. तर अनेक लोक आजही त्या आवाजाला प्रतिसाद देत आहेत, They तो are आवाज still होत आहे. living in the fear, आणि अजूनही भीतीत जगतायत, still believing that they are stuck. अजूनही विश्वास ठेवून जगतायत की मी अडकलो. And the devil is hiding the truth. आणि सैतान सत्य लपवतोय. He's pretending that he has still control over your सैतान life. असं ढोंग करतोय की अजूनही माझंच नियंत्रण आहे तुझ्या जीवनावरती. While the real authority has been snatched from his hand and Jesus has it today. पण खरा अधिकार तर सैतानाच्या हातातनं हिसकावून घेऊन येशूंच्या हातात गेलाय. Amen. आमेन. Just imagine that fellow sitting in that corner. कल्पना करा की तो एक कैदी कोपऱ्यात बसलाय तुरुंगात. And Bishop Peter is walking past by, बिशप पीटर त्याच्या बाजूने गेले going to his suite room. आणि त्यांच्या त्या 5 स्टार मधल्या स्वीट खोलीत जातायत.
बिशप पीटर त्याच्या बाजूने त्यांच्या 5 स्टारच्या खोलीत जात आहेत. हा कैदी तिथं कोपऱ्यात तसाच बसलाय. And I am saying, what are you doing here? आणि मी जाता जाता त्याला विचारतोय की बाबा इथं काय करताय, Why are you still here? का तुम्ही अजून इथंच अडकलाय? Good Friday happened 2000 years गुड back. फ्रायडे 2000 वर्षांपूर्वी झालाय बाबा. No, I'm sitting here for 2000 years नाही नाही 2000 वर्ष मी इथेच बसलोय. because the devil is seated, standing outside there for सैतान बघा ना 2000 years. बाहेरच उभा आहे ना, सैतान तिथे बाहेरच उभा आहे. And he's बोलतोय. telling me nothing has changed. आणि तिथून बोलून मला सांगतोय की काही नाही बदललेलं. And I can't leave. आणि मी नाही सोडू शकत. Can you not see the keys in his hand? दिसतंय ना ते सैतानाच्या हातामध्ये चाव्या आहेत ना, चाव्या. He's got the keys of my death and Hades. त्याच्याकडे किल्ली आहे माझ्या मृत्यूची, अधोलोकाची. Then I tell him, मग मी त्याला म्हणतो, stupid fellow, wear a specs and see. बाबा तुम्ही बावळट आहात, चष्मा घाला आणि बघा. The key that is waving before you जी किल्ली तो सैतान तुमच्या समोर भिरकवतोय, is the old key of the old Fiat which he had in 1960s. बाबा ती जुनी किल्ली आहे. 1960 साली त्याच्याकडे फियाट गाडी होती, त्याची चावी भिरकवतोय तो. And he's telling you this is the key of death and Hades. आणि तुम्हाला तो म्हणतोय की अधोलोकाची आणि मृत्यूची किल्ली आहे. बाबा तुम्ही बावळट निघालात. Say, that is not the keys of death and Hades. ती He's काही got- मृत्यूची ना अधोलोकाची किल्ली नाही बाबा. मी त्या बाबाला म्हणतो. असे अनेक बाबे आणि बाया, विशेष टिप्पणी मेरी तो रहती बनती भी है ना. Come out in the name of Jesus. येशूंच्या नावात बाहेर या. We have to lead them out of that prison आपल्याला त्यांना त्या तुरुंगातनं बाहेर काढायचंय and tell them, आणि त्यांना सांगायचंय, come on in, walk in verse 9 चला glory. चला 9व्या वचनात चला. Walk in verse 9 glory. 9व्या वचनात चला. The King of glory is risen. कारण की वैभवी राजा पुनरुत्थी झालाय. He has the keys. त्याच्याकडे किल्ली आहे. Nobody can put you in Hades. कोणी तुला अधोलोकात नाही टाकू शकत. Nobody can kill you. कोणी तुला ठार नाही मारू शकत. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, आमेन, Amen. आमेन, हालेलुया. This is the secret of the strategy of God. येशू देवाने जी गुप्त कारवाई केली त्याच्या मागचं हे रहस्य आहे. See, हालेलुया. all these fellows became foolish, मग हे सगळे मूर्खात निघाले. including the devil. सैताना सकट सगळे मूर्खात निघाले. They all rose against Jesus. सगळे येशूंच्या विरोधात आले. But behind it all, पण त्या सगळ्या मागे there was a greater plan of God operating. देवाची एक महायोजना काम करत होती. हालेलुया, आमेन. God was saying, do what you want. देव म्हणतो कर तुला जे करायचं ते You are कर. on the right track. तू बरोबर रस्ता धरला. Satan, you are on the right track. ऑन माय वे टू हेल आय शॅल नॉट बी मूड तेरा गाणं आहे. तू गाते रे. And you are on the right track. तू बरोबर रस्ता धरलाय. What you are doing is correct. सैताना तू जे करतो ना ते एकदम बरोबर आहे. करते रे. तू भी आगे बढ़ बढ़ते रे. तू भी आगे बढ़ बढ़ते रे. हम तो आगे बढ़ी रहे बढ़ते रहेंगे. Acts 2:23 says, प्रेषित 2:23. him having been delivered up by the predetermined plan and foreknowledge of God, you have seized by lawless hands and have crucified and killed him. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 23 वचन. तो देवाच्या ठरवलेल्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या हाती दिल्यावर तुम्ही त्याला अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. Say, it was in my plan, God is saying. देव म्हणतो हे माझ्या योजनेत होतं. Because what looked like chaos as was actually my direction. कारण जे गोंधळासारखं दिसत होतं पीछे मेरा डायरेक्शन था. वो दिग्दर्शक मी होतो त्या स्क्रिप्टचा. So what looked like human action was actually my divine fulfillment. तर मानवी कृत्य जी तुम्हाला वाटली ना ते मी दैवी संपूर्णता करत होतो ऍक्च्युली. See, आमेन. the wicked hands thought that they were taking control, दुष्ट हातांना असं वाटलं की ते ताबा घेत आहेत. but actually they were carrying out what was already been decided by us in heaven. पण खरं म्हटलं तर स्वर्गात आम्ही जे नियोजन केलेलं होतं फक्त त्याची अंमलबजावणी ते हात करत होते. So they were thinking they were stopping Jesus, त्यांना असं वाटलं की ते येशूंना थांबवत आहेत. but they were delivering him to the finish line. पण ते संपूर्णतेच्या रेषेवर येशूंना आणून सोडतायत ऍक्च्युली. की येशू शेवटी म्हणतील इट इज फिनिश्ड. हा, बरं झालं इथपर्यंत तुम्ही आणलं मला यायचंच होतं. हो हा ना. मला यायचं होतं इथपर्यंत पण कुणीच नव्हतं मला घेऊन यायला. तुम्ही आणलं मला, बरं झालं, लवकर झालं. लवकर झालं. आमेन. So this was not an accident. हा काय अपघात नाहीये. This was not even confusion. आणि हा गोंधळही नाहीये. This was a divine decision. दैवी निर्णय आहे हा. दैवी निर्णय. हालेलुया. Because Paul says, Peter says, determinate counsel. कारण की पेत्र त्याला म्हणतो
ठरवलेली मसलत. In Acts 2:23, प्रेषित determinate counsel. 2:23 मसलत Say, ठरवलेली determinate counsel means पूर्व ज्ञानाप्रमाणे. yes, it was पूर्व already ज्ञान. settled before time began. पूर्व ज्ञानाप्रमाणे म्हणजे पूर्वीच ते सगळं ठरवलेलं होतं, काळाच्याही आधी, वेळेच्याही आधी, Before darkness ever tried to rise. म्हणजे अंधार येण्याही अगोदर हे सगळं ठरवलेलं होतं. God had already written the conclusion of it. देवाने त्याचा निष्कर्ष लिहून ठेवला होता. The plan of redemption was already established in heaven. उद्धाराची योजना स्वर्गामध्ये ऑलरेडी प्रस्थापित होती. And here foreknowledge means nothing caught God by surprise. आणि इथे पूर्वज्ञान म्हणजे देवाला कुठल्याच गोष्टीला असं आश्चर्य नाही झालं. Every move प्रत्येक of the त्यातली devil, सैतानाची प्रत्येक हालचाल every move of Herod, आणि हेरोद राजाची हालचाल, every betrayal, सगळा तो काही धोका मिळाला तो धोका, every whipping that Jesus got, जे सगळे फटके येशूंनी खाल्ले ते फटके, everything was already written and seen. सगळं लिहिलेलं होतं, पाहण्यात आलेलं होतं. पूर्वज्ञानात सगळं माहिती होतं की असंच होणार आहे. Just imagine, कल्पना करा, if the devil knew सैतानाला जर माहित असतं that by the whipping of Jesus we can get healed, he wouldn't even have allowed the Roman people to whip Jesus. सैतानाला जर माहिती असतं की येशूंना बसलेल्या फटक्यांमधून आपल्याला आरोग्य मिळणार आहे, तर सैतानाने ते फटके येशूंना बसूच दिले नसते ना, Isn't it? हो की नाही? पण त्याला तो वेड्यात See, निघत and होता so होलसेल. today he is saying, तर आज मग तो म्हणत असेल, why I allowed the Roman soldiers to whip मी Jesus? का त्या रोमी सैनिकांना येशूंना फटके मारू दिले असतील? Because कारण by whipping Jesus now these Christians are getting हो ना, healed. येशूंना फटके मारून आता हे ख्रिश्चन लोक आरोग्यवान व्हायला लागले. By his stripes they are healed. येशूंना बसलेल्या फटक्यांमधून यांना आरोग्य मिळायला म्हणजे मी लागलं. काय गडबडच केलं हो फक्त. ना, म्हणजे सैतान म्हणत असेल मी समजतो तेवढा Wholesale हुशारही मूर्ख. नाही. होलसेल मूर्ख, होलसेल Isn't it? है की नाही? My whipping was wrong. माझं ते फटके बसवणं चुकलं, Putting me in the cross was wrong. वधस्तंभावर त्याला टाकणं चुकलं, Killing became more wrong. ठार मारणं अजूनच चुकलं. Because now I'm completely defeated. का आता मी तर पूर्णच पराजयी झालो, सैतान असं म्हणत असेल. But he was allowed to move within his limits. पण त्याला त्याच्या त्या चौकटीमध्ये कार्य करायची परवानगी दिलेली होती. That's why, म्हणून I mean, he was not allowed to go beyond a limit. त्याला त्या चौकटी पलीकडे जायची परवानगी दिली. मनीमावाल्या Even in the दिली नव्हती. most violent moment, म्हणजे अगदी हिंसात्मक क्षणात सुद्धा there was a boundary set by God. एक सीमारेषा देवाने लावून दिली होती. Because Satan cannot touch beyond the boundary कारण of God. सैतान त्या देवाने ठरवलेल्या सीमारेषे पलीकडे नाही हात लावू शकत. Don't you see when it was Job, इयोब तुम्ही बघा, हा God said, देव बोलला, this much only devil you can do, सैताना इथपर्यंतच त्याच्यावर हल्ला करायचा, not beyond that. त्याच्या पलीकडे Don't नाही touch his soul. त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. How much more with Jesus? म्हणजे येशूंसोबत किती मग? Amen. येशूंच्या जीवनात कसं सैतानाला देव काहीही करू देईल. जर योबाला देवाने सैतानाला सांगितलं योबाच्या जीवनात पण एवढंच करायचंय, त्याचा प्राण नाही घ्यायचा आहे. See, so the cross was not weakness. तर वधस्तंभ काही कमजोरी नाही, It was authority under control. तो नियंत्रणाखालचा अधिकार आहे. हे तुम्ही लिहून ठेवा. Yes. वधस्तंभ कमजोरी नाहीये की तो लाल वधस्तंभ त्याच्यावर तो रक्तबंबाळ येशू. काय हा अशक्तपणा, No. वीकनेस, कमजोरी No. नाही. ते नियंत्रणाखालचं सामर्थ्य आहे. See, इट्स because पॉवर अंडर कंट्रोल. because he was seeing us. कारण तुम्ही आम्हाला पाहताय, Because he was seeing कारण us, तो आपल्याला बघत होता. that I have to save these people. की कारण येशू आपल्याला बघत होते की मला या लोकांना तारायचंय, So let me bear it all up. तर मला ते सगळं सहन करू दे, वधस्तंभावर मरू दे. If I retaliate, जर मी प्रत्युत्तर केलं my people will be lost. तर माझ्या मानव जातीला तारण मिळणार नाही, माझी मानवजात कायमची हरवेल. So, येशू. God restrained evil from going further than what was permitted. तर जेवढी परवानगी दिली होती त्याच्या पलीकडे देवाने ती दुष्टाई जाऊ नाही दिली. So when Jesus was suffering, तर येशूना जेव्हा त्रास होत होता, it looked as though evil was winning. दिसायला असं दिसत होतं की दुष्टाई जिंकत चालली, दुष्टाई जिंकत चालली. It looked as though the darkness had at दिसायला असं the दिसत upper होतं hand. की अंधाराचा वरचा हात झाला. दिसायला असं दिसलं. And for a moment it seemed why God is silent. आणि एक क्षण असं वाटलं की देव एवढा शांत का आहे? He was not silent because he was absent. आणि देव तिथे गैरहजर होता म्हणून शांत नव्हता. He was silent because something was being completed through the hands of Jesus. देव शांत होता कारण येशूंच्या हस्ते तिथे काहीतरी कार्य पूर्ण होत होतं. That's why God was silent. म्हणून देव शांत होता.
देव तिथं नव्हताच म्हणून नाही, ते काम देव पूर्ण होऊ देत होता. See, because the price of sin had to be paid in full. कारण पापाची किंमत संपूर्ण भरायला हवी होती ना, अर्धी अर्धवट नाही. So the enemy struck Jesus with everything he had. तर शत्रूने येशूंवरती शत्रूकडे जे काही होतं त्या सगळ्यांनीशी घाला केला. But पण that was also within limit. तेही मर्यादेच्या चौकटीत, त्याच्या पलीकडे नाही. And then a time came मग वेळ आली when Jesus cried out, जेव्हा येशू ओरडले, "It is finished." आता हे संपूर्ण झाले. And at that instant, everything changed. आणि त्या क्षणाला सगळं बदललं. I believe all the angels were around Jesus. आणि माझा असा विश्वास आहे की सगळे देवदूत तेव्हा येशूंच्या अवतीभोवती असते. Dare anybody touch him more now? की कुणात हिंमत आहे की ह्याच्या पुढे येशूंना कोणी हात लावला तर खबरदार. Because the work is over. कारण काम संपलंय आता. God's work is over. देवाचं काम संपलंय. Nobody should mock him. आता खबरदार कोणी येशूंना हात लावला तर. Nobody should touch him. कोणी हात नाही लावायचा आता. कारण देवाचं काम संपूर्ण झालं. One soldier came. एक शिपाई आला पुढे. He tried to break the leg of Jesus. प्रयत्न केला त्याने येशूंचा पाय तोडायचा, But he didn't. पण नाही. I believe the angel stopped him. माझा विश्वास आहे देवदूताने त्याला राईट देअर थांबवलं असेल की यू डेअर नॉट. Now nobody can touch him. आता नाही हात लावू शकत त्याला. Because कारण God stayed silent as long as the work had to be done. जोवर काम संपूर्ण झालं नव्हतं देव शांत राहिला. आता काम संपूर्ण झालंय, आता नाही. Now no more mocking my आता Savior. माझ्या तारणाऱ्याची मस्करी If करायची नाही. anybody mocks him now, आता जर माझ्या तारणाऱ्याची कोणी मस्करी God केली, will erase them from the यू earth. विल हॅव इट डायरेक्ट फ्रॉम गॉड. देव तुला सोडणार नाही. The मग authority of evil stopped. ती सगळी वाईटाची शक्ती अधिकार तिथे आता थांबला, The संपला. same voices that mocked him could not mock him anymore. जे आवाज त्याची मस्करी करवते ते आवाज त्याची मस्करी आता करू शकत नव्हते, कारण आता हे संपूर्ण झाले. Read in the Bible. बायबल वाचा. Once he said it is finished, एकदा nobody opened the mouth. येशू जेव्हा म्हणाले की आता हे संपूर्ण झाले, मग कोणीही तोंड उघडू शकत नाही येशूंच्या विरोधात. आता नाही, आता नाही. The same hand that touched him now could not touch him. ज्या हातांनी त्याला हात लावला ते हात आता त्याला हात लावू शकेना. नाउ डोंट टच मी. Because when God says it is finished, कारण जेव्हा देव म्हणतो की आता हे संपूर्ण झाले, every opposing forces should stop. मग सगळी विरोध करणारी शक्ती आता थांबली पाहिजे. That's why the soldiers could not even break the leg of Jesus. म्हणून त्या सैनिकांना येशूंचा पायही तोडता आला नाही. नंतर They were ready, but the power of God ते restrained them. तयार होते तोडायला, पण देवाच्या सामर्थ्याने त्यांना मागे नेलं. Because their decree had already been fulfilled. कारण की फरमान आता पूर्ण झालं, संपूर्ण झालं. Herod had no power. आता हेरोदाची सत्ता सामर्थ्य चालणार नाही. Pilate had no power. आता पिलाताकडे सामर्थ्य राहिलं नाही. Enemies had no power. आता शत्रूकडे सामर्थ्य राहिलं Devil नाही. had no आता power. सैतानाकडे सामर्थ्य राहिलं नाही. Roman government had no power. आता रोमी साम्राज्याकडे सामर्थ्य राहिलं नाही. After that, nobody touched Jesus. त्यानंतर येशूंना कुणी हात लावला नाही. Wherever he wanted, whatever he wanted to do, he did. जे कुठे येशूंना जायचं होतं येशू गेले. जे काही येशूंना करायचं होतं त्यानंतर येशूंनी केलं. He was at the Sea of Galilee also. गालिल समुद्रापाशी पण मग येशू आले. But Pilate did not come. पण तिथे पिलात नाही आला तेव्हा. Why? का? Because Jesus can just move anywhere. कारण येशू आता पुनरुत्थित झाल्यावर कुठेही कधी कुणातूनही आणि कशातूनही प्रवास करतील. Who can touch him? कोण येशूंना हात लावणार? Amen. आमेन. The enemy has no more access. आता शत्रूला प्रवेश नाही. After that, त्याच्यानंतर every one of them सगळे stayed in verse 8. सगळे 8व्या वचनातच राहिले ते. After that, they never saw Jesus. त्याच्यानंतर त्यांनी येशूंना कधी पाहिलंच नाही. But my disciples saw पण Jesus. माझ्या शिष्यांनी येशूंना पाहिलं. Because they were in verse 9. कारण ते 9व्या वचनात आले. जे 8व्या वचनात राहिले त्यांनी येशूंना त्यानंतर कधी पाहिलं नाही. पण जे 9व्या वचनात आले ते येशूंसोबतच राहिले. 8 आणि 9 आज घरी जाऊन वाचा परत. Herod never saw Jesus after that. हेरोदाने त्याच्यानंतर Pilate येशूंना never पाहिलं saw नाही. Jesus. पिलाताने त्याच्यानंतर येशूंना पाहिलं नाही. Sanhedrin didn't see Jesus. सभागृहाने त्याच्यानंतर येशूंना पाहिलं नाही. But the disciples who had seen Jesus before now also saw Jesus. पण ज्या शिष्यांनी अगोदर येशूंना पाहिलं होतं ते आजही येशूंना पाहतायत. Yes, they saw Jesus त्यांनी after his पाहिलं. resurrection. येशूंच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी येशूंना पाहिलं ना. Nobody else saw. आणि कोणी नाही पाहिलं. जो यीशु पे भरोसा करेगा उसको वो दिखेगा. जो भरोसा ही नहीं करता उसको वो अभी कभी भी नहीं दिखेगा. You may be saying, तुम्ही म्हणत असाल, oh, the world is crucifying my dreams. ओ हे जग माझ्या स्वप्नांना ठार They are मारतंय. going against my progress. जग माझ्या प्रगतीच्या विरोधात जातंय. Going against my हे promotion. जग माझ्या बढतीच्या विरोधात जातंय. Don't worry. अरे तू टेन्शन नको They घेऊ. are all operating in verse 8. ते सगळे 8व्या वचनात काम करणारे लोक We are operating in verse 9. आपण 9व्या वचनातले लोक आहोत.
हम तो खुदा के बच्चे, हमको क्या गम है, सब कुछ हमारा ही है. They are working in the physical, I am in the spiritual. ते शारीरिक जगात काम करतायत, मी आध्यात्मिक जगात शिरलोय. They are in the lodge, I am in the sweet room. ते लॉज मध्ये, मी 5 स्टार खोलीत आलोय, स्वीट मध्ये. They may be busy planning ते प्लॅनिंग करत असतील काही पण for your end, तुझ्या अंताचा, तू खलास व्हावा म्हणून. but आपण your ना end ऐसा will करके ना not be वैसा so करके ना, easy. पण तुझा अंत एवढा सोपा नाही की त्यांनी म्हणावं ऐसा करेंगे वैसा करेंगे, फिर वो बाहर निकलेगा ना उधर, उसको खत्म. तू क्या उसको खत्म करेगा. because we are in verse 9. आपण 9व्या वचनात आहे. आपल्याला असं कोण मारू शकतंय. आपला जीव असा जाईल का आणि आपण असे मरू का. Just, नो म्हणजे नोच. just like the enemy said, let us nail him to the cross. जसं शत्रू म्हणाले आपण त्याला वधस्तंभी खिवू, That will finish him. ते त्याला संपवून टाकेल, खिवून टाकू एकदाच. But they did not know. पण त्यांना माहित नव्हतं. God allowed it. देवाने परवानगी For दिली a म्हणून, time. काही वेळेसाठी. But he gave them Easter. पण देवाने ईस्टर संडे त्यांना Jesus ला दिला. Easter दिलं. येशूंना देवाने ईस्टर संडे Your दिला. Easter also, it is belonging to you. तो ईस्टर तुझ्याही मालकीचा आहे. Easter is not for the world. ये जोसेफ खुशी मना रहा है, देखो कि ईस्टर उसका भी है. Easter is for me. ईस्टर माझ्यासाठी आहे. Easter is not for those people who are in verse 8. जे 8व्या वचनातले त्यांच्यासाठी ईस्टर नाहीच आहे, It is for me. माझ्यासाठी आहे. I will celebrate मी Easter ईस्टर साजरा करणार. because my eyes are open. माझे डोळे उघडले, My ears are open. माझे कान उघडले, My heart is open. माझं हृदय I उघडले. belong to मी him. येशूचा आहे. मी कसं काय ईस्टर नाही साजरा करायचा, कसं काय मी ईस्टरला चर्चला नाही येणार. मी येणार. आय मीन Let the enemy say, let us nail his reputation to the cross. शत्रू काय पण म्हणो, आपण त्याची सगळी नावलौकिक प्रसिद्धी सगळं वधस्तंभी खिळू. They are all coming with hammer and nails. ते सगळे खिळे हतोडा घेऊन आले And they are saying, आणि म्हणाले we'll finish these people up. या लोकांना संपू रे We'll आपण. finish the Christians या up. सगळ्या ख्रिश्चन लोकांना असं संपू आपण. असं होतं का. हा You- 2007 मध्ये who मरायचे can- आम्ही अजून जिवंत Who आहे. can finish us? कोण संपवू शकतं असं आपल्याला. 2007 मध्ये मरायचे अजून जिवंत आहे. ऐसा थोडे होत आहे. देव म्हटला ना, योबाचं सगळं लुटशील, त्याच्या जीवाला हात लावला तर खबरदार. Amen. Even while they had put Jesus on the cross and Jesus died. आणि येशूंना त्यांनी वधस्तंभी खिळलं आणि येशू मरत होते तेव्हाही, When he died also, येशू मेल्यानंतर सुद्धा he was working. काम करत होता तो. He had to go to heaven. He had to go to paradise. येशूंना स्वर्गात जाणं होतं, मग सुखलोकात जाणं होतं. He was doing his work. येशू आपलं काम करत होते. Resurrection, you say, no, Sunday happened. पुनरुत्थान रविवारी घडलं तुम्ही म्हणता. It is for you. अरे ते तुझ्यासाठी His घडलं. work started on Good Friday only. येशूंचं काम गुड फ्रायडेला सुरू झालं होतं. पुनरुत्थान आपल्यासाठी रविवारचा संडे. इनको दे देते ईस्टर संडे. His body came out on Sunday. His spirit was traveling from Good Friday only. शरीर त्यांचं ईस्टर संडेला पुनरुत्थित झालं. आत्मा येशूंचा गुड फ्रायडे पासूनच काम करत होता. Herod was clapping here, devil was clapping, and Jesus was moving up from heaven to hell. हेरोद आणि इथे सैतान टाळ्या वाजवत होते की बाबा शेवटी आता हे आपल्याला विजय मिळाला. येशू तिथे त्यांचं काम संपत He होते. went to paradise. He took them up to heaven. सुखलोकात गेले, तिथून त्यांना घेतलं, स्वर्गात नेलं And your devil is sitting down. आणि सैतान बसला इथं. Say, हा tell the devil, सैतानाला सांगा your information of is 2000 years old. तुझी माहिती थोडी 2000 वर्ष पुराणी आहे, जुनी आहे, जुनी. You are trying to crucify someone who is already resurrected. तू आशाला वधस्तंभी खेळायला बघतोय जो ऑलरेडी पुनरुत्थित आहे. तू अपडेट कर खुद को, थोड़ा नया ऐप डाउनलोड कर. Amen. The devil is a blind architect. सैतान आंधळा आर्किटेक्ट आहे. He is thinking he is building a tomb. त्याला असं वाटतं की तो आपली कबर बांधतोय. But God is using his work to build my throne. देव त्याचं काम अशासाठी वापरतोय की देवाने आपलं महाल वरती बांधावं, आपला सिंहासन बांधावं. He is drawing a tomb for me. माझ्यासाठी सैतान कबर बांधतोय. But he doesn't know it. त्याला काय माहिती. God is building a mansion for देव me. महाल बांधतोय माझ्यावर. पीटर डेविड सिल्वे के नाम पे ऊपर महल है. Say, देखने का है? we are not trapped. The devil is trapped. आपण नाही सापड्यात अडकलेलो, सैतान अडकलाय. You know Joseph's brothers, योसेफाची भावंड, they thought they were finishing him त्यांना असं वाटलं आम्ही योसेफाला खलास केला. when they threw him in the pit. या खड्ड्यात त्याला फेकलं तेव्हा. But actually they were funding his future. ऍक्च्युली त्याच्या भविष्याला फंड करत होते ते लोक.
Isn't it? ओके रे, उसके फ्यूचर को फंडिंग चल रही थी इनके पास से, इनको मालूम नहीं. They thought they were deleting his dreams, त्यांना असं वाटलं योसेफाची स्वप्न आम्ही डिलीट करतोय. but they were the delivery boys. हा, पण ते डिलिव्हरी बॉय होते. झोमॅटो से आता है वैसा डिलिव्हरी बॉय था ये. God used them to take him to the palace. देवाने त्या भावंडांना वापरलं योसेफाला महालात पोचवायला. Yes, काय माहिती होतं त्यांना? because otherwise he would have been sitting before his father every day. नाहीतर रोज आपल्या वडिलांसमोर तो बसला असता. काहीच काम नाही. डॅडी डॅडी मला काय Daddy, डॅडी कोट चांगलंय, कोट चांगलंय, डॅडी कोट कोट कितना चांगलंय. अच्छा बना आपने, कोट कितना 7 कलर कोट दिया He उसे. wouldn't have gone to the palace. गेलाच नसता महालामध्ये योसेफ. So he must have said, thank you my brothers. तर योसेफ शेवटी म्हटलाच असेल त्यांना, धन्यवाद मंडळ, आभारी आहे. तुमच्यामुळे मी आता इथे आहे मिस्र देशात. नेक्स्ट टू किंग, राजा शेजारी माझा आसन आहे. thank you. थँक्यू, See, धन्यवाद. he said in Genesis 50 verse 20, उत्पत्ती 50 मध्ये तो म्हणाला बघा 20व्या वचनात, you meant evil against me, but God meant it for good. तुम्ही माझ्या विरोधामध्ये सगळं वाईट योजलं, पण माझ्या देवाने माझं चांगलंच केलं. They thought they were burying a brother, त्यांना असं वाटलं की आम्ही आमचा भाऊ पुरतोय, but they were planting a prime minister. पण ते पंतप्रधान पेरत होते. भाऊ पुरत नव्हते. त्यांनी भाऊ नाही गाडला, त्यांनी पंतप्रधान पेरला, जो उगवला अनेक वर्षांनी मिस्र देशात. Yes. If Joseph had stayed home, जर योसेफ घरीच राहिला असता, he would have lived comfortably. तसा कम्फर्टेबली राहिला असता आरामाने. Every day you would have seen in the mirror this आणि coat रोज of 7 colors. रोज आरशामध्ये जाऊन त्याचा सप्तरंगी जगा त्यांनी पाहिला असता, He would have never fulfilled his purpose. आणि काही संकल्प त्यांनी त्याचा पूर्ण केला नसता. And so he needed those same hands that opposed him to move him into the destiny. तर त्याला त्याच हातांची गरज पडली जे हात त्याला विरोध करत होते. त्या विरोध करणाऱ्या हातांनीच त्याला खड्ड्यात फेकून त्याच्या संकल्पापर्यंत पोहोचवायचं होतं. And that's why later on he told them, म्हणून मागावून तो त्यांना म्हणाला ना, don't be angry on yourself. स्वतःवर आता चिडू नका तुम्ही. See, हं? you are not. योसेफ मागावून त्या भावंडांना म्हणाला, ते आले ना मिस्र देशात धान्य वगैरे घ्यायला, तेव्हा की आता तुम्ही स्वतःला असं म्हणजे स्वतःवर रागे भरू नका, Because you are not in control. कारण तुम्हाला तर काही तुमच्यावर नियंत्रण काही नव्हतंच ना. You are being used by the devil. सैतानाने वापरलं And God तुम्हाला. also allowed आणि it. देवाने परवानगी पण दिली. See, तर तुम्ही आता स्वतःची अशी चिडचिड नका करू. see, your sting operation तुमची गुपित कारवाई worked for you only. काम करून गेली. So without the pit there is no palace. खड्ड्याशिवाय महाल मिळतच नाही ना बेटा. Without the खड्डे- rejection there is no throne. लोकांनी आपल्याला लाथाडल्याशिवाय सिंहासन मिळत नाही, आणि खड्ड्यात टाकल्याशिवाय सिंहासन मिळत नाही. Without Pilate, without Judas, without Herod, without the high priest, पिलाताशिवाय, यहूदाशिवाय, प्रमुख याजकाशिवाय, हेरोदाशिवाय, without the system that opposed Jesus, अशी सिस्टम जी येशूंना विरोध करते त्याच्याशिवाय salvation would not have been completed. तारण संपूर्ण झालंच नसतं. ठोकरे तो खानी आहे. We needed all of them. हे सगळं गरजेचं आहे. We needed Herod, Pilate, all of them हेरोद, together. पिलात, त्यात सगळे हवे होते. वो स्किट में सारे दिखते ना अपने को. गुड फ्राइडे को लोग स्किट करते, नहीं तो स्किट अधूरा हो जाएगा. खाली Isn't it? जीसस को ही बताया तो उसमें See- हेरोद रहता, पिलात रहता, सोल्जर्स रहते, So किलीम म्हणणारे लोक रहते. what they thought was destruction became fulfillment of तर God. त्यांना जो नाश वाटला ती देवाची संपूर्णता निघाली हो. So how beautifully God kept the plan hidden. किती सुंदरपणे देवाने ती योजना गुपित ठेवली ना. सिक्रेट हा, बोलने का नहीं किसको. And so what happened on that day was not revealed until it was too late for the enemy to stop it. तर त्या दिवशी झालेलं कुणालाही प्रगट करण्यात आलं नाही, आणि मग सैतान ते थांबवू शकलाच नाही, कारण की ते प्रगट झालंच नाही. What they thought as victory was a defeat to them. आणि त्यांना जो विजय वाटला तो त्यांच्यासाठी पराजय निघाला. त्यांना ते- वाटलं येशू मेले, चला झालं, संपलं, सगळे आपल्या खिशात. नाही, सगळे येशूंच्या खिशात आता. See that? They said Jesus is finished. सैतान म्हटलं असेल आणि सैतानाचे लोक की आता येशू संपले, Christianity is finished. सगळं ख्रिश्चन लोक संपले आता. But today, आज when Jesus rose, 2 billion people rose with him. येशू जेव्हा पुनरुत्थित झाले, 2 बिलियन लोक त्याच्या सोबत पुनरुत्थित झालेले आहेत. Today, more than 2 billion people are walking behind him. आज 2 बिलियनहून जास्त लोक येशूंच्या मागे चालतायत. One person. एक व्यक्ती येशू. Look at Joseph, योसेफ standing in authority, अधिकारावर आता उभा आहे, dressed in honor, मानास्पद कपडे झगा घातलाय. while the same people तीच माणसं who rejected him, ज्यांनी त्याला नाकारलेलं now they are standing in fear. आता घाबरत त्याच्या समोर उभी आहेत. They thought that this is the end for them. त्यांना असं वाटलं आता आपला तर अंतच होणार आहे. But Joseph lifts them up पण योसेफ त्यांना उचलतो, and he said, म्हणतो you thought you were removing me. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही मला हाकलताय. Actually, you were positioning me. तुम्ही मला हाकलत नव्हता, तुम्ही मला माझ्या पोस्टवर नेत होता. तुम्ही मला हाकललेलं नाही आहे, तुम्ही मला पोस्टवर आणून बसवलाय. So,
all the enemies are a blessing for you in disguise. तुझे सगळे शत्रू ना, तुझे सगळे शत्रू वेषांतर करून आलेला आशीर्वाद आहेत. Because they are pushing you to your future. कारण ते तुला तुझ्या भविष्याकडे ढकलतायत. तू म्हणतो तुझे शत्रू आहेत, ते तुला तुझ्या भवितव्याकडे ढकलतायत. म्हणायचं मंडळ आभारी आहे. And so what you meant for my end became God's setup. तर तुम्ही माझ्या अंतासाठी जे ठरवलं ते देवाने माझ्यासाठी सेट अप केला. पुढची पायरी. Amen. आमेन. Like you want to become a world class athlete, जसं समजा तुम्हाला एकदम वर्ल्ड क्लास ऍथलीट बनायचं आहे, but you are a bit lazy. पण तुम्ही जरा आळशी आहात. And so you get a very wicked personal trainer, आणि मग तुम्हाला कोणतरी दुष्ट असा एक वैयक्तिक ट्रेनर मिळतो and he hates you. आणि तो ट्रेनर तुमचा तिरस्कार He करतो. does not love you. त्या ट्रेनरचं तुमच्यावर प्रेम नाही. He doesn't want you also to win any game. आणि त्या ट्रेनरची इच्छा पण नाही की तुम्ही कुठला खेळ जिंकावा का शर्यतीत पहिलं So यावं. he wants to trouble you. तर त्या ट्रेनरला तुम्हाला त्रासच द्यायचा And so आहे. he makes you to run. मग तो ट्रेनर तुम्हाला धावायला लावतो. Even when you are tired, even when you don't feel like running, तुम्ही दमलेले असताना पण धावायला लावतो. तुम्हाला धावायचं मन होत नाही तेव्हाही धावायला लावतो. he pushes you beyond your आणि comfort. ढकलतो तुमच्या सौख्या पलीकडे तुम्हाला ढकलतो. He puts you under pressure. तुम्हाला प्रेशर खाली आणतो. And you think that he is making your life difficult. आणि तुम्हाला असं वाटतं की तो ट्रेनर ना माझं जीवन असं अवघड करून सोडतोय. And he is thinking he is making you to suffer. आणि त्या ट्रेनरला असं वाटतं की मी याला किती त्रास देतोय बघा. But after some time, काही वेळाने you become stronger. तुम्ही असे बलवान You बनता. become faster. तुम्ही इतके पटपट धावता. You are prepared for something तुम्ही greater. एवढे मोठ्या कामासाठी तयार होता की तुम्ही आता दमतच नाही. मग तो ट्रेनर म्हणतो इतना भगाया बंदा थकी नहीं रहा. He's बंदे become को इधर better. तक तू ही लाया. And so what felt like pressure was actually a preparation for तर you. जे तुला प्रेशर वाटायचं एकेकाळी ते तुझ्यासाठी ट्रेनिंग ग्राउंड होतं. What felt like opposition was actually your development. आणि जो विरोध तुला वाटत होता ना ते तुझं विकसन होतं. असं आधेमध्ये गचकायचं नाही. And then you win that race. आणि मग ती शर्यत तू जिंकतो. And that fellow puts his hand on his आणि head. मग ट्रेनर डोक्याला हात लावतो. They trapped me. अरे मला अडकवलं यांनी. Sting operation. गुपित कारवाई. त्या ट्रेनरला वाटलं हे असं सगळं करून मी याला खलास करून टाकीन. पण तो खलास नाही झाला, तो बनला. So from today, तर आजपासून stop begging for what has already been finished for you. जे ऑलरेडी तुझ्यासाठी संपूर्ण केलंय त्याच्या भिका मागायच्या बंद करा And आता. start standing in what God has already given आणि you. देवाने तुला जे दिलंय त्याच्यात व्यवस्थित उभं राहायला शिक. Even when fear comes, भीती जरी वाटली don't say, I hope I overcome. तरी म्हणू नको असं की मला माझ्याशी आशा आहे की मी विजयी होईन. Say, this has already been defeated. नाही म्हणायचं हे ऑलरेडी पराजयी झालेलं आहे. On the cross, पदस्तंभावर येशूंनी केलेलं आहे. he has already defeated. येशूंनी पराजयी केलेला आहे त्या सैतानाला. Do not be moved by appearances. आणि अजिबात कुणाच्या देखाव्यातनं हलायचं नाही. Don't be worried about this world. या जगाची तर काळजी करायचीच The नाही. world operates in verse 8. कारण की जग 8व्या वचनात चालतं. I operate in verse 9. मी 9व्या वचनात चालतो असं म्हणायचं. हे 8व्या वचनात चालणार आहे, मी 9व्या वचनात. Amen. मी लॉज सोडलं, मी 5 स्टार मध्ये आलोय. No, one thing, एक गोष्ट जाणा, that authority has been changed. अधिकार बदललाय. Live in peace, not in fear. शांतीने जगा, घाबरत जगू नका. Overcome everything. प्रत्येक गोष्टीवर मात करून पुढे या. The enemy may have lots of noise, शत्रूकडे आवाज गडबड खूप असेल, but he has no power. You have the power. सामर्थ्य शत्रूकडे नाही, सामर्थ्य तुझ्याकडे. Amen. आमेन. The cross has done it all for you. वधस्तंभाने तुझ्यासाठी सगळं पूर्ण केलेलं आहे. Nobody can end your life. कोणी तुझ्या जीवनाचा अंत करू शकत नाही. Keys are in the hands of Jesus. किल्ली येशूंच्या हातात आहे. Praise God. देवाला And so धन्यवाद. don't worry about anything. तर कशाचीही काळजी करून टेन्शन घेऊन बसायचं नाही. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहे. Praise God. हालेलुया. आमेन. हालेलुया. Let us all read verse 9. नववचन आपण सर्वांनी परत वाचूया. So we can stay in that then. उघडा नववचन 1 करीन 2:9. म्हणजे त्या 9व्या वचनात राहायचं ना. 5 स्टार में रहना ना. नववचन 5 स्टार आहे ते वाचू आपण. Verse 8 is lodge. का 8वं वचन लॉज आहे. Thank you, Jesus. Yes. 8वं वचन लॉज आहे. तिथे नाही जायचं आपल्याला. लॉज में क्या रहने का, आपण 5 स्टार में See, रहेंगे. verse 8 says, 8वं वचन म्हणतं which none of the rulers of this age knew, अधिकाऱ्यातील कोणी या जगात ते ओळखलं नाही. for had they known, they would not have crucified the Lord of कारण glory. ओळखलं असतं तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभी खेळलं नसतं. But verse 9 says, 9वं वचन म्हणतं but as it is written, पण जसं लिहिलंय, eye has not seen,
डोळ्यांनी जे पाहिलं नाही, nor ear has heard, कानाने जे ऐकलं नाही, nor have entered into the heart of man, माणसांच्या हृदयात जे कधी आलं नाही, the things which God has prepared for those who love him. ज्या गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत. Verse 10, 10. but God has revealed them to us through his spirit. पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आपल्याला प्रगट केल्या आहेत. For the spirit searches all the things, yes, the deep things of God. का आत्मा सर्व गोष्टींचा, देवाच्या खोल गोष्टींचाही शोध करतो. And verse 12 says, 12. now we have received not the spirit of the world, आणि आता आपल्याला जगाचा आत्मा मिळालेला नाही, but the spirit who is from God, पण देवापासून जो आत्मा आहे तो आपल्याला मिळालाय, that we might know the things that have been freely given to us by God. की देवाच्या कृपेने आपल्याला मोफतपणे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण जाणाव्यात. Praise God. देवाला धन्यवाद. Say, I'm in verse 9. म्हणा मी 9व्या वचनात आहे. I'm in verse 9. म्हणा मी 9व्या वचनात 1 करीन 2:9 मध्ये मी आहे. I am in 1 Corinthians 2:9. म्हणा मी 1 करीन 2:9 मध्ये राहतोय. I was in 1 Corinthians 2:8. मी होतो 1 करीन 2:8 मध्ये. But now I'm in verse 9. आता मी 1 करीन 2:9 मध्ये आलोय. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Something good is going to happen to your life. काहीतरी now. आज चांगलं होणार आहे तुमच्या जीवनात. The prison door is open. तुरुंगाचं दार उघडलंय You are free. आणि तुम्ही मोकळे झालाय. You are free. तुम्ही आजाद झालाय In Jesus' name. येशूच्या नावात. Let not the devil chain you anymore. सैतानाला तुम्हाला आता साखळ्यांमध्ये बांधू देऊ नका. Let not the devil cheat you anymore. आणि सैतानाला तुम्हाला आता फसवू देऊ नका. Let not the world trap you anymore. जगाने तुम्हाला ह्याच्या पुढे आता सापळ्यात अडकवू नये. Praise God. देवाला You धन्यवाद. are led by the Spirit of God. देवाच्या आत्म्याद्वारे तुम्ही आता चालताय. Your spiritual eyes are opened. आत्मिक डोळे तुमचे उघडले Your आहेत. spiritual ears are opened. आत्मिक कान तुमचे उघडले Your आहेत. spiritual heart is open. आत्मिक हृदय तुमचं उघडलंय. You know the truth. तुम्हाला सत्य कळलंय. Amen. हालेलुया. Let us worship. आमेन. थँक यू. What is the Lamb? What is the Lamb? What is the Lamb? Amen. Hallelujah. For the Lord God Almighty reigns. Amen. Yes, Lord. Holy Lord. Hallelujah. Lift up your hands. You are singing holy. हाथ ऊपर करो बेटा. हम गा रहे होली. होली. Hallelujah. Oh, holy, holy. Holy, holy. Amen. What is the Lamb? What is the Lamb? For you are holy, holy, holy. We worship you, Jesus. What is the Lamb? Oh, what is the Lamb? What is the Lamb? What is You alone are worthy. What is the Lamb? You alone are worthy. What is the Lamb? Yes. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, धन्यवाद Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. Thank you for धन्यवाद. this great offer of salvation या for us. महान तारणाच्या ऑफर साठी धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We have not earned this हे salvation. तारण आम्ही कमवलेलं नाही. You have given it free. फुक्कट दिलाय तू आम्हाला फुक्कट. How can we forget that first Passover? कसं काय तो पहिला वलांडण आम्ही विसरायचा? How can we forget कसं विसरणार that कसं? Good Friday? तो गुड फ्रायडे कसा विसरायचा? Can never forget नाही विसरू शकत असते हे सगळं आम्ही कधीच नाही. what कधीच you नाही. did for us on that day. आमच्यासाठी त्या दिवशी तू जे केलंयस We can never forget, आम्ही Lord. कधी विसरू शकत नाही. Because that day त्या दिवशी we got salvation. आम्हाला तारण मिळालं. Not now. आता नाही, 2000 years back, 2000 वर्षांपूर्वी I got my salvation. मला माझं तारण मिळालंय. मी नाही विसरू शकत हे.
On that Hallelujah. Palms, on that Good Friday, I got my त्या गुड salvation. फ्रायडेला मला माझं तारण मिळालं Because I was in God's mind. कारण मी 2000 देवाच्या years मनात back. होतो 2000 वर्षांपूर्वी. That time he said, त्या दिवशी तो म्हणाला, my Jesus said that time, माझे येशू त्यावेळेला म्हणाले, I'm dying for Peter. मी पीटरसाठी मरत आहे. You can put your name. तुम्ही स्वतःचं नाव घाला. 2000 years back he said, 2000 वर्षांपूर्वी येशू म्हणाले, मी पीटरसाठी मरत आहे. what a joy. किती मोठा आनंद What आहे, a joy. केवढा मोठा आनंद आहे. And in that salvation, आणि त्या तारणात you will get your peace, your joy, your happiness, your healing, तुम्हाला your तुमची blessing, शांती, आनंद, आशीर्वाद, सुटका सगळं your मिळणार. confidence. विश्वास सगळं मिळणार. And I'm going to pray for you now. आणि मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार. Whatever you need in all this, the whole week I'm going to pray for you. या सगळ्या संपूर्ण आठवडा मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार Since आहे. many of you are fasting and praying, कारण तुमच्यातले अनेक जण उपास प्रार्थना करतायत ना, there will म्हणून be a quicker release of blessing and पटकन healing. आशीर्वादांची मोकळीकता तुमच्यावर होईल. So if you want healing, blessing, you can come up once तुम्हाला again. आरोग्य, आशीर्वाद हवे असतील, परत एकदा तुम्ही पुढे या. Yes, परत एकदा पुढे या. आमेन. we will do it till Good Friday. गुड फ्रायडे पर्यंत आपण हे करू. राबा, खराबा, Thank you, Father. तेराबा, Thank you, Master. नाराबा, बाबा, बाबा. Oh God. मांडारा, खराबा, सिराबा, संत रोको. All those who are standing here, माझ्या देवाचे सर्व लोक इथे उभे आहेत. they're all in verse 9. ते सर्व 9व्या वचनात आलेले लोक आहेत. Their eyes have been opened. त्यांचे डोळे उघडलेले आहेत. The devil is trying to tell them, सैतान त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय no, you are in verse की 8. नाही, तू 8व्या वचनात आहेस. No, nothing has really नाही happened. नाही, अजून तर कुठे काही झालं, तुझं जीवन बघ, तेरी लाईफ देख कैसी है. No. नाही नाही, We are in verse 9. आपण 9व्या वचनात आहे, अपनी लाईफ बहुत अच्छी है. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. If you are sick, जर तुम्ही आजारी असाल, place your hand on that area हात आपला त्या आजारी भागावर ठेवा and you cry out with me. आणि रडून माझ्या सोबत तुम्ही पण धावा करा. Let there be a release of that Good Friday healing into your life. गुड फ्रायडे आलेल्या आरोग्याची सुटका तुमच्या जीवनात होऊ दे. By stripes you are healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून तुम्हाला आरोग्य मिळालेलं And so आहे. that has to be released this evening. आज सायंकाळी ते आरोग्य सुटलंच पाहिजे. You have to take it in आणि Jesus' name. विश्वासाने तुम्ही येशूंच्या नावात ते घेतलंच If you are पाहिजे. in debts, जर तुम्हाला काही कर्ज आहे, you have to be released from that तर debt. त्या कर्जातून तुम्ही मोकळं व्हायलाच Because पाहिजे. we are not in verse कारण 8. आपण 8व्या वचनात राहणारी लोक नाहीये. We are living in verse 9. आपण 9व्या वचनात राहणारे लोक आहोत. We belong to the spiritual world आपण आध्यात्मिक जगातले लोक आहोत, where Jesus conquered. जिथे येशूंनी विजय मिळवलेला आहे. आमेन. All those ignorant people are defeated. ते सगळे अजाण लोक हरलेले आहेत. All those who planned against Jesus are gone. ज्या सर्वांनी येशूंच्या विरोधात योजना केल्या ते सगळे संपलेले They आहेत. are finished. ते संपलेले आहेत. They have no Hallelujah. second chance now. आता त्यांना दुसरी संधी नाही. Should I Hallelujah. pray for you now? प्रार्थना करू मी तुमच्यासाठी. Father, दे बाप्पा, your people are here, Lord, तुझे लोक इथे आलेले आहेत. on this Holy Tuesday. पवित्र मंगळवारच्या दिवशी We are observing आणि ते पाळतायत. this Holy Week, Lord. संपूर्ण पवित्र सप्ताह ते पाळतायत. Our hearts are full of gratitude. आमची हृदय तुझ्या ऋणाखाली We अडकली. don't know what more should we do. आम्हाला कळतच नाही अजून आम्ही काय करू तुझ्यासाठी. The syllabus, the vocabulary is not even functioning properly. आमची भाषा नीट आम्हाला पुरी पडत नाही. आम्हाला शब्द नीट अजून सुचत नाही. We feel that 26 alphabets are not enough. ती 26 अक्षरं आम्हाला असं वाटतं पूर्ण नाहीत, कारण ते शब्द आम्हाला अधुरे वाटतात. We cannot even explain it correctly to the people. लोकांना अचूकपणे स्पष्ट करून बोलता येत नाही आम्हाला. Oh God, दे बाप्पा, we thank you. आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Devil is defeated. सैतान हरलेला आहे. My Jesus is won. माझे येशू विजयी आहेत. Every sickness, प्रत्येक आजार I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave the bodies in सोड या Jesus' name now. लोकांची शरीरं. Leave their bodies in Jesus' name. सोड या लोकांची शरीरं. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every headache go in Jesus' name. डोके दुखी येशूंच्या नावात जाऊ Every दे. body pain vanish in अंग Jesus' name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Whatever sickness you are suffering जो from, काय आजार तुम्हाला झालाय let it go in तो Jesus' name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Depression. नैराश्य, Some of you are in depression. तुमच्यातले काही लोक नैराश्यात I गेले. break the power of मी depression in बांधतो ते Jesus' name. डिप्रेशन येशूंच्या नावात. The devil has put depression in you. सैतानाने तुमच्यात नैराश्य टाकलंय. He is telling you to
commit suicide and सैतान die. तुला म्हणतो आत्महत्या कर, मर. No, you are नाही, not. तू मरायचं नाही. You are not in a cage anymore. तू आता तुरुंगात नाहीयेस. Come out in Jesus' name. बाहेर निघ येशूंच्या नावात. Come out of that prison in Jesus' त्या name. तुरुंगातनं येशूंच्या नावात बाहेर Be निघ. delivered in Jesus' name. येशूंच्या नावात सुटका पाव. I break every work of the devil in Jesus' name. सगळं सैतानिक कार्य येशूंच्या नावात मी तोडतो. Every work of the devil I break. प्रत्येक सैतानिक कार्य यांच्या जीवनात येशूंच्या नावात मी तोडतो. Every power of the devil I break it in सैतानिक Jesus' name. सामर्थ्य त्यांच्यात येशूंच्या नावात मी तोडतो. Every false voices I break it in Jesus' सगळे name. खोटे आवाज येशूंच्या नावात मी तोडतो. My Jesus has the authority. माझ्या येशूंकडे अधिकार आहे. He said, येशू म्हणाले, all authority in heaven and earth has been given to me. स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा सर्व अधिकार मला दिलाय. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात Be मोकळे व्हा. free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Be delivered in Jesus' येशूंच्या name. नावात सुटका पावा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Break loose in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Come out of all debts. त्या सगळ्या कर्जातनं बाहेर निघा. Get your blessings in Jesus' name. आशीर्वाद येशूंच्या नावात घ्या. Whatever blessings you need, जे काय आशीर्वाद तुम्हाला गरजेचे आहेत, it is being released from the cross in Jesus' name. वधस्तंभावरून येशूंच्या नावात ते आता मोकळे होत आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Say, I receive it in Jesus' मला name. येशूंच्या नावात मी ते स्वीकारत आहे. I receive it in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते स्वीकारत आहे. Amen and amen. आमेन. आमेन. Thank you, Jesus. हालेलुया. In this week, many things are going to happen. Many testimonies you will have. या आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतील, अनेक साक्षी तुमच्या जीवनात होतील. So be prepared for it every day. तयार राहा, रोज तयार राहा त्यासाठी. One day or the other, you will have some good news to share. एक ना एक दिवस तुमच्याकडे काहीतरी चांगली बातमी सांगण्यासारखी So असेल. till Good Friday, गुड फ्रायडे पर्यंत keep your heart open. हृदय उघडे ठेवा, Keep your eyes open. डोळे उघडे ठेवा, Keep your ears open. कान उघडे ठेवा. हालेलुया. रबा खरा बशंदो. सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्या.